म्हणजे हे जे म्युच्युअल फंड आहे एकंदरीत हे कसं काम करतं? म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही फक्त व्हाईट पैसाच इन्व्हेस्ट करू शकता बँकेतनच, तुम्ही कॅश इन्व्हेस्ट करू शकत नाही. मेजॉरिटी कॉर्पोरेटचा जो पैसा असतो किंवा आपण जे म्हणतो खेळतं भांडवल, वर्किंग कॅपिटल, हे सगळं डेट फंड्स मध्ये इन्व्हेस्टेड असतं. मार्केटमधला जो डिमांड सप्लाय आहे त्या स्टॉक्सचा, त्याच्याप्रमाणे त्याचे भाव कमी जास्त होते. म्युच्युअल फंड ओव्हरऑल मला इतके रिटर्न्स कसं देते हा एक क्वेश्चन पडतो. सो रिस्क कमी जर करायची असेल तर व्हॉलेटिलिटीची मैत्री करा, दुसरा कुठलाही मार्ग नाही. तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल, थोडक्यात स्कायस्क्रॅपर जर बांधायचं असेल तर आधी पाया खोल खणावं लागतं. आणि ते पाया खणणे म्हणजे ते अनालिसिस. टेक्नॉलॉजी हातात आल्यामुळे रोज लोक ऍप उघडून बघतायत. ही सवय तुम्हाला बुडवणार आहे. पण आता सर जनरली अजून एक टर्म लोकांमध्ये खूप आहे की म्युच्युअल फंड झिरो होतात का? इन केस म्युच्युअल फंडातली एखादी कंपनी बंद झाली तर काय होऊ शकतं? सॅलरी एम्प्लॉईड पण म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात का? स्टॉक मार्केटमध्ये आणि प्रामुख्याने म्युच्युअल फंड मध्ये पैसे बुडण्याचं एकमेव कारण मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे. हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही, ती माहिती गोळावेज पॉडकास्टवर असतेच असते. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं सॅलरीचं गणित या आपल्या खूप अशा कोया करकरीत सिरीजमध्ये स्वागत आहे. जसं सॅलरीचं गणितमध्ये आपण मागच्या काही एपिसोडमध्ये बेसिक फायनान्स, त्याच्यानंतर SIP या बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टींवर डिस्कस केलेलं आहे. आणि आजही आपण असाच एक अनोखा विषय घेऊन आलेलो आहे की सॅलरी आल्यानंतर बऱ्याच लोकांचं असताना ती खर्चून जाते किंवा ती लवकर संपते. मग त्याला कसं सेव्ह करायचं आणि कसं काय करायचं, आपण हेच थ्रू आउट द सिरीज बघत आहे. तर आज आपल्यासोबत समीर सर आहेत. नमस्कार समीर सर. नमस्कार. नमस्कार. तुमचं गोळावेज पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. रिअली प्रिव्हिलेज टू बी हिअर टुडे. येस सर. आणि जसं ऍक्च्युली आम्ही एक सिरीज रन करतोय सॅलरीचं गणित म्हणून, आणि त्या सिरीजमध्ये आम्ही जनरली बऱ्याच लोकांची कंप्लेंट असते की सॅलरी आल्यानंतर लवकर संपते. राईट. तर त्या अनुषंगाने मग तिला कसं सेव्ह केलं पाहिजे किंवा कुठे कुठे गोष्टी इन्व्हेस्ट केल्या पाहिजेत, त्या अनुषंगाने बऱ्याचशा गोष्टी डिस्कस करतोय आम्ही. 1-2 एपिसोडमध्ये पहिल्या सगळ्यात फर्स्ट बेसिक ऑफ फायनान्स बघितलं, जनरल फायनान्स आपण ज्याला म्हणूयात, की कसे खर्च करायचं, काय काय सेव्ह करायचं, कसं करायचं. सेकंड एपिसोडमध्ये आम्ही थोडंफार SIPs आणि त्याचा विषय बोललोय. आणि आज तुमच्याकडून सर आम्हाला म्युच्युअल फंड्स प्लस SWP या 2 गोष्टींवर बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन हवी आहे. ओके. आणि करूया सुरुवात? येस शुअर. तर सगळ्यात पहिल्यांदाच मला विचारायचं होतं की म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय असतं? कारण बऱ्याच असं होतं की नाव ऐकलं म्युच्युअल फंड, सही आहे बॉस, हे ते, पण मग म्युच्युअल फंड नेमकं काय आहे? ओके. सो म्युच्युअल फंड हे एक इन्स्ट्रुमेंट आहे ज्याच्यातनं तुम्ही वेगवेगळ्या ॲसेट्समध्ये इन्व्हेस्ट करू शकता. ओके. बहुतांश लोकांना असं वाटतं की म्युच्युअल फंड फक्त शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करता येतात, बट इट इज नॉट ट्रू. तर पहिले बेसिक मी माहिती देतो की आपण सगळेजण मिळून जे काही पैसे इन्व्हेस्ट करतो ते कुठे करतो. सो प्रामुख्याने 4 मेजर ॲसेट्स आहेत. पहिलं आहे फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट, ज्याच्यामध्ये लोक FD करतात, जिथे आपल्याला माहिती आहे की मला एवढं पर्टिक्युलर व्याज मिळणार आहे, किंवा मध्यमवर्गीयांचं आवडतं साधन म्हणजे PPF, आणि अलीकडच्या काळात NPS. सो याच्यात एक आपल्याला रिटर्न्स फिक्स मिळतात. सो तिथे आपण गुंतवणूक करतो. आणि म्युच्युअल फंडच्या माध्यमातून या फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंटमध्ये गुंतवणूक करता येते. ओके. नेक्स्ट आहे गोल्ड आणि सिल्वर, किंवा आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये आपण स्त्रीधन म्हणून चोख सोनं किंवा फिजिकल फॉर्म मध्ये सोनं साठवतो. पण डिजिटल फॉर्म मध्ये अलीकडच्या काळात लोकांची ओळख झाली थ्रू सोवरिन गोल्ड बॉन्ड्स, जे गव्हर्नमेंटने लॉन्च केले. पण डिजिटल सोन्यामध्ये पहिल्यापासूनच म्युच्युअल फंड मधून गुंतवणूक करता येते. ओके. सो म्युच्युअल फंड हे फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट मध्ये गुंतवणूक करण्याचं साधन आहे. सोन्यामध्ये, चांदीमध्ये देखील गुंतवणूक करण्याचं साधन आहे. त्याच्यानंतर आपण रिअल इस्टेटमध्ये पण गुंतवणूक करतो. लोक फ्लॅट घेतात, तो भाड्याने देतात, किंवा जमीन घेतात, त्याची किंमत वाढायची वाट बघतात. करेक्ट. आणि किंवा दुकान घेतील, ते रेंटने देतील, रेंटल प्रॉपर्टी असेल किंवा लँड असेल. सो रिअल इस्टेटमध्ये देखील म्युच्युअल फंडमधून गुंतवणूक करता येते. हे बऱ्याच लोकांना माहित नाहीये. सो इट इज कॉल्ड रिट्स. सो ते एक माध्यम आहे. कारण आज आपण जर बघितलं तर सगळीकडेच रिअल इस्टेटच्या किमती खूप वाढत आहेत. नक्कीच सर. आणि सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर गेले. पण माझ्याकडे 15-20 हजार रुपये आहेत, पण मला रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची आणि मला रेंटल प्रॉपर्टीज मध्ये इन्व्हेस्ट करायचे, तर ते म्युच्युअल फंडच्या माध्यमातून शक्य होतं. अजून हे फार पॉप्युलर नाहीये इंडियात, बट इट इज व्हेरी मच पॉसिबल. दे आर इन एक्झिस्टन्स. मला पण माहित नव्हतं सर, मला पण पहिल्यांदाच कळलं. एक्झॅक्टली. सो आणि चौथं साधन म्हणजे स्टॉक मार्केट किंवा इक्विटी मार्केट. सो इक्विटी मार्केटमध्ये देखील म्युच्युअल फंडच्या माध्यमातून गुंतवणूक करता येते. आता आपण जर
त्या शब्दाची फोड केली की म्युच्युअल आणि फंड असे दोन भागाचा हा दोन शब्दांचा एक कडबोळ आहे आपण म्हणूयात. ओके. सो म्युच्युअल म्हणजे काय, तर सगळ्यांनी मिळून केलेलं, ओके. राईट. सो होल आयडिया ऑफ म्युच्युअल फंड इज की तुम्ही थोडे पैसे द्यायचे, मी थोडे पैसे देणार, असे अनेक लोक भारतातले एकत्र पैसे देतात. ओके. त्या पैशाचं एक पूल ऑफ मनी क्रिएट होतं Yes. आणि इट इज गिव्हन टू एक्सपर्ट. ज्याला आता फॉर एक्झाम्पल मला स्टॉक मार्केट मधलं काही नॉलेज नाहीये, पण मला स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करायची. Correct. सो जसं मी आजारी पडलं की डॉक्टरकडे जातो, बरोबर. एक एक्सपर्ट आहे कारण तो मेडिकलचा एक्सपर्ट आहे, किंवा Correct. मला काही कायदेशीर प्रॉब्लेम आला तर मी वकिलाकडे जातो बिकॉज ही इज अ लिगल एक्सपर्ट. सेम वे इन्व्हेस्टमेंटचा जो एक्सपर्ट आहे दॅट इज द म्युच्युअल फंड टीम. त्या फंडला फंड मॅनेजर असतो, त्याच्या हाताखाली 10-12 लोक असतात. सो ह्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन पैसे गोळा केले म्युच्युअली, आणि मग त्याचा एक फंड तयार झाला, ओके. एक पूल ऑफ मनी तयार झाला, Correct. आणि मग आपल्या वतीने ते एक्सपर्ट तो पैसा गुंतवतो जे कुठल्या ऍसेटमध्ये असेल. फिक्स्ड इन्कम मध्ये आपण इन्स्ट्रुमेंटमध्ये इन्व्हेस्ट केले तर त्याला म्हणतात डेट फंड. Correct. जर आपण सोन्यामध्ये चांदीमध्ये इन्व्हेस्ट केलं तर त्याला म्हणतात एक्सचेंज ट्रेडेड फंड, ETFs. ओके. मग आपण रिअल इस्टेटमध्ये गेलो ह्याच्या माध्यमातून म्युच्युअल फंडच्या, त्याला रिट्स म्हणतात. ओके. आणि मग इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट केले तर मग त्याला वेगवेगळ्या पद्धतीचे फंड्स असतात, इक्विटी फंड्स. मग त्याच्यात प्रकार आहेत अनेक, स्मॉल कॅप, मिड कॅप, हे ते ओके. हायब्रिड फंड, अँड देन देर इज सो मच ऑफ व्हरायटी, Okay. राईट. सो प्रामुख्याने म्युच्युअल फंड समराईज केलं तर काय की खूप साऱ्या लोकांची एकत्र गुंतवणूक, ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे, कोणी 1000 रुपये करेल, कोणी 100 रुपये करेल, कोणी 5000 करेल, नाही तर 5 लाख करेल. ओके. हे सगळं एकत्रित करतात आणि मग ते पर्टिक्युलर ऍसेटमध्ये गुंतवणे, ह्या प्रक्रियेला म्युच्युअल फंड म्हणतात. म्हणजे हे जे म्युच्युअल फंड आहे एकंदरीत हे कसं काम करतं, किंवा त्याचा एकंदरीत वर्किंग जो आपण एरिया म्हणतो किंवा वर्किंग नेचर म्हणतो ते कसं आहे? ओके. सो ऋषिकेश, हा एकदम ऍप्ट क्वेश्चन आहे, कारण मी जेव्हा कॉमेंट्समध्ये वाचतो अनेकदा रील्सच्या, तर लोकांमध्ये म्युच्युअल फंड विषयी खूप सारे गैरसमज आहेत, खूप सारी भीती आहे. खूप लोक असं कॉमेंट करतात की म्युच्युअल फंड फ्रॉड आहे, म्युच्युअल फंडच्या कंपन्या पळून गेल्या तर तुमचे पैसे जातील वगैरे वगैरे. सो त्या अनुषंगाने प्रत्येक सामान्य माणसाला हे माहिती पाहिजे की म्युच्युअल फंड नक्की काम कसं करतं, आपल्या पैशाचं नक्की काय होतं. करेक्ट. आणि एक कळीचा प्रश्न म्हणजे हे पैसे नक्की कोणाकडे असतात. बरोबर. सो त्याच्यासाठी आपण हे बघूयात की सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय, तर आपल्या देशामध्ये या पर्टिक्युलर ऍसेट क्लाससाठी 3 रेग्युलेटर आहेत. ओके. सो दी प्राईम रेग्युलेटर इज सेबी, सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. ओके. नंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. अनेक लोकांना हे माहित नाही की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सगळ्याच प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट रेग्युलेट करते, ओके. प्रामुख्याने बँकिंग आणि इक्विटी मार्केटच्या इन्व्हेस्टमेंट्स. आणि नंतर म्युच्युअल फंडची स्पेसिफिक बॉडी आहे AMFI, म्हणजे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया. ओके. सो हे 3 रेग्युलेटर आहेत, आणि यांनी जी काही इन्फ्रास्ट्रक्चर वेगवेगळ्या कंपन्यांनी बनवलंय त्याच्यावर देखरेख करणं, ते कायद्याच्या चौकटीत सगळं कार्यक्रम करतायत की नाही हे बघणं, हे या रेग्युलेटरचं काम आहे. बरोबर. आणि या रेग्युलेटर ऑटोनॉमस बॉडीज आहेत अँड दे आर व्हेरी व्हेरी ऍक्टिव्ह. ओके. आता पहिले काय होतं की जेव्हा एखादी म्युच्युअल फंड कंपनी तयार होते त्याला म्हणतात ऍसेट मॅनेजमेंट कंपनी, AMC. ओके. सो फॉर एक्झाम्पल, भारतातली एक मोठी नावाजलेली जुनी कंपनी इज HDFC म्युच्युअल फंड. राईट. सो HDFC या ग्रुपनी ती AMC तयार केली, ऍसेट मॅनेजमेंट कंपनी, आणि मग कायद्याप्रमाणे त्याच्यावर काही ट्रस्टी नेमले. ओके. आणि त्या ट्रस्टींचा एक ट्रस्ट तयार होतो, आणि आपण ऍज अ गुंतवणूकदार, उद्या मी समजा एक SIP केली किंवा एक लमसम लाखभर रुपये टाकले HDFCच्या मिड कॅप फंड मध्ये, ओके, तर ते पैसे त्या ट्रस्टच जातात. आता ट्रस्ट म्हणजे काय, सोप्या भाषेत सांगायचं तर आपण बँकेचं लॉकर असतं अनेकांकडे. हो. सो त्या लॉकरमध्ये आपण आपलं जो काही महत्वाचा ऐवज आहे तो तिथे ठेवतो, दागिने असतील किंवा काय, आणि त्या लॉकरची चावी बँक आपल्याला देते. बरोबर. आपण जर ती सिंगल चावी घेऊन गेलो तर लॉकर उघडता येतं का? नाही, त्याला बँकेची चावी लागते. म्हणजे हा कंट्रोल झाला. करेक्ट. मग आता आपण रिअल लाईफ मध्ये लॉकर कसं ऑपरेट करतो, आपण ती चावी घेऊन जातो, मग त्या बँकेचा जो कोणी अधिकारी असेल तो नोंद करेल, कोण आलं तो हे चेक करेल की आर यू ऑथराइज्ड टू ओपन दी लॉकर. करेक्ट. सो तिथे रेकॉर्ड झालं काहीतरी की एक्स व्यक्ती समीर माचवे आले सकाळी 10:30 वाजता लॉकर ऑपरेट करायला, तिथं 2 ठिकाणी माझ्या सह्या घेतली. मग तो मॅनेजर त्याची चावी आणि माझी चावी घेऊन आम्ही त्या लॉकर रूम मध्ये जाणार. दोघांच्या चाव्या फिरवल्या की लॉकर उघडेल. बरोबर. बंद करताना माझी चावी चालेल. हा. आणि परत बाहेर जाताना तो परत नोंद करतो की हा व्यक्ती किती वाजता आला आणि किती वाजता गेला. करेक्ट. आणि तो एका वेळेस एकच जण सोडतो त्या लॉकर रूम मध्ये. बरोबर. राईट. आता हे सगळं कशासाठी आहे,
की कंट्रोलमध्ये, हा. तिथे काही गडबड होऊ नये. सिक्युरिटी सेम वे मध्ये आपलं जे म्युच्युअल फंडची गुंतवणूक आहे ती ते ट्रस्ट ऑपरेट्स लाईक अ लॉकर. ओके. सो त्या ट्रस्टाची एक चावी त्या एएमसी कडे आहे, म्हणजे एचडीएफसी म्युच्युअल फंड कडे फॉर एक्झाम्पल, आणि दुसरी चावी सेबीकडे आहे. ओके. आता असं इमॅजिन करा की मी 1 लाख रुपये टाकले, तुम्ही 1 लाख रुपये टाकले, अनेक लोकांनी या महिन्यात वेगवेगळ्या एसआयपीच्या माध्यमातून पैसे आले. आता फॉर एक्झाम्पल भारतात सध्या जवळपास 25,000 कोटी रुपये महिन्याला एसआयपीच्या माध्यमातून येत आहेत. ओके. मग हे कुठे जात आहेत? त्या एएमसीच्या ट्रस्टात ते पैसे पडतात. बरोबर. आता तो जो फंड मॅनेजर आहे एका पर्टिक्युलर फंडचा, त्याला हे पैसे आता त्याच्या फंडात समजा 1,000 कोटी आले या महिन्यात, या 25,000 पैकी. आता त्याला त्याची गुंतवणूक करायची आहे स्टॉक मार्केटमध्ये. करेक्ट. मग त्याला सेबीकडे जावं लागतं आणि त्याला सांगावं लागतं की आता मला यातले हे जे 1,000 कोटी आलेत हे मी महिन्याभरात आता इन्व्हेस्ट करणार आहे, मग त्यातले आज मला 50 कोटी द्या. ओके. मग सेबी त्याची नोंद करते की ह्यांच्याकडनं मागणी आली 50 कोटीची, मग ते 50 कोटी त्यांना अलॉट केले जातात. मग संध्याकाळी जेव्हा मार्केट बंद होतं 3:30 वाजता, त्याच्या 1.5-2 तासात या 50 कोटीचं त्यांनी काय केलं याचा हिशोब त्यांना सेबीला द्यावा लागतो. ओके. समजा 50 मधले 40 इन्व्हेस्ट झाले, 10 उरले, तर ते 10 कोटी परत करायला लागतात सेबीला. 40चे कुठले स्टॉक्स परचेस झाले हा सगळा हिशोब देत. आता हे सगळं इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये होतं. बरोबर. आपण लॉकर ऑपरेट करताना फिजिकली जातो, पण हे सगळं डिजिटली होतं. त्याची डिजिटल फुटप्रिंट असते. कोणी पैसे मागितले, किती पैसे मागितले, त्यातले कितीचं परचेसिंग झालं, हे सगळं डिजिटली तिथे तयार होतं. याच्यावर अंकुश सेबीचा असतो. ओके. आणि याच्यामध्ये त्यामुळे हे डे टू डे ट्रान्झॅक्शन टू ट्रान्झॅक्शन ट्रॅकिंग झाल्यामुळे तिथे मधले हे पैसे कोणी मारू शकत नाही. दॅट इज द सिक्युरिटी. राईट. अँड दिस हॅपन्स ऑन अ व्हेरी हायली सिक्युअर्ड सर्व्हर, बोथ विथ दी स्टॉक एक्सचेंज एज वेल एज विथ सेबी अँड दी कंपनीचे सॉफ्टवेअर पण दे आर व्हेरी व्हेरी हायली सिक्युअर. त्याचा डेटा सगळा इन्क्रिप्टेड असतो, म्हणजे कोणी त्याच्यात घुसलं काही केलं असं होत नाही. आणि व्हॉट इज दी प्रूफ की असं होत नाही? मागच्या 60 वर्षात जेव्हापासून म्युच्युअल फंड भारतात अस्तित्वात आले, या क्षेत्रात एकही फ्रॉड झालेला नाही. कोणाचेही पैसे म्युच्युअल फंड कंपनीने बुडवलेले नाही. मार्केटने बुडवले असतील नक्कीच आपल्याच स्वतःच्या वेडेपणामुळे, पण म्युच्युअल फंडमध्ये हे उद्योग होत नाही. सो आपल्याला जनसामान्यांना हे माहिती पाहिजे की आपल्या प्रोटेक्शनसाठी गव्हर्नमेंटनी हे खूप स्ट्रॉंग स्ट्रक्चर बनवलेले बॅकग्राऊंडमध्ये. या प्रत्येक गोष्टीची शहानिशा होते ऑन अ डे टू डे बेसिस. आणि गव्हर्नमेंट देखील याच्यात, किंवा सेबी असेल किंवा व्हॉट एव्हर, या सगळ्या बॉडीज दे इन्व्हेस्ट क्रोर्स ऑफ रुपीज टू मेक शुअर दॅट ही सिस्टीम सिक्युअर राहील. याच्यात काही उलटे पुलटे उद्योग होणार नाही. त्यामुळे ज्या पण लोकांना, मी प्रेक्षकांना ही अपील करते की ज्या लोकांना ही भीती आहे की आपले म्युच्युअल फंडमध्ये पैसे बुडाले तर काय होईल, कंपनी पळून गेली तर काय होईल, तर असं काहीच होत नाही. कारण असं करायला त्यांना जागाच नाही तिथे काही. एव्हरीथिंग इज ट्रेस्ड, एव्हरीथिंग इज ट्रॅक्ड. म्हणून काही वर्षापासून, म्हणजे आता मला वाटतं जवळपास 2 दशक झाले, म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही फक्त व्हाईट पैसाच इन्व्हेस्ट करू शकता बँकेतनच. तुम्ही कॅश इन्व्हेस्ट करू शकत नाही. एक काळ होता जेव्हा कॅश इन्व्हेस्ट करायची, कारण त्यावेळेस वी वर नॉट डिजिटाइज्ड, किंवा आपल्याच सॉफ्टवेअर्स किंवा आपलंच काम करण्याची पद्धत तशी जुनी होती. करेक्ट. पण आता विथ दिस ऑल इलेक्ट्रॉनिक अँड डिजिटायझेशन, इंडियामध्ये इट इज वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी, आणि खूप डिजिटायझेशन प्रत्येक क्षेत्रात होते. त्यामुळे इथे तुमच्या बँकेतनच पैसे येतात, काढले तर बँकेतच जातात, आणि इट इज हायली सिक्युअर. सो खूप महत्वाचं आहे. अजून एक थोडंसं मी वेळ घेतो प्लीज सर, की जो फंड मॅनेजर आहे किंवा त्याची टीम आहे, त्यांना स्टॉक्स घ्यायला मनाई असते. ओके. कारण त्यांच्याकडे ती इनसाइडर इन्फॉर्मेशन आहे. ते म्युच्युअल फंडमध्ये मी जे पैसे दिलेत एसआयपीच्या माध्यमातून किंवा अजून काही, त्याच्यासाठी ते स्टॉक्सचे निर्णय घेत आहेत तिथे बसून. करेक्ट. सो त्यांना माहिती आहे कुठला स्टॉक घ्यायचा आहे, गोदरेज प्रॉपर्टी घ्यायचा का, टीसीएस घ्यायचा का, इन्फोसिस घ्यायचा. मग ते स्वतः खरेदी नाही करू शकत. सो त्यांचे जे इन्व्हेस्टमेंट अकाउंट असतील, दे आर ट्रॅक्ड ओके बाय सेबी अँड दे हॅव टू गिव्ह डिक्लेरेशन. म्हणजे माझे असे अनेक क्लायंट आहेत जे अशा बँकांमध्ये किंवा अशा संस्थांमध्ये काम करतात, आणि जेव्हा त्यांना स्टॉक्स घ्यायचे असतात तेव्हा त्यांना लेखी नोंद द्यावी लागते त्यांच्या बॉसला किंवा कंपनीला, की मला असे असे स्टॉक्स घ्यायचे. मग त्याची तपासणी होते की हे स्टॉक्स आपल्या कुठल्या पोर्टफोलिओमध्ये घेतलेत म्हणून हा मागतोय का, पाणी घ्यायला सांगतोय का, हे सगळ्याची शहानिशा होते. मग त्यांना गुंतवणूक करता येते. म्हणजे फंड मॅनेजरला स्वतःची गुंतवणूक करणं फार अवघड आहे. सो इथे काही उलटे पुलटे उद्योग होत नाही. आणि हे रेग्युलेशन, म्हणून मी नेहमी सांगतो की मध्यमवर्गीय माणसांनी त्याचा पैसा म्युच्युअल फंड मध्ये ठेवा, कारण तिथं रेग्युलेटर आहे. करेक्ट.
बाकी ऍसेट्समध्ये रेग्युलेटर नाही. फॉर एक्झाम्पल रिअल इस्टेट आहे. आज तुम्हाला फ्लॅट घ्यायचा तर कुठली वेबसाईट साधी किंवा कुठलीही एक व्यक्ती ज्याच्याकडे स्टँडर्ड लिस्ट आहे बुवा याची, हे दाखवा मला की हे डॉक्युमेंट लागतील, नाहीच आहेत. बँकेकडे सुद्धा नसतात अनेकदा. जो तो आपल्या परीने कुठले कुठले डॉक्युमेंट गोळा करतो. एखादा म्हणतो 30 वर्षाचे सातबारे आणा, एखादा म्हणतो मागच्या वर्षीचं सोसायटीचं एनओसी आणा. सो दॅट इज बिकॉज देर इज नो रेग्युलेटर. इथं रेग्युलेटर आहे. इट इज अ मॅच्युअर्ड ऍसेट क्लास. आणि अनेक त्याच्यामध्ये असं नाही की इथे प्रॉब्लेम्स नाही झाले. प्रॉब्लेम्स होणार, माणूस आहे की प्रॉब्लेम होणार, पण ते प्रॉब्लेम पकडलं जाण्याची शक्यता जास्त आहे. बिकॉज सिस्टीम इज व्हेरी स्ट्रॉंग, व्हेरी सिक्युअर. त्यामुळे प्रॉब्लेम झाला की पकडलं जातं. सो इट्स व्हेरी डिफिकल्ट टू एस्केप फॉर समबडी की रात्रीतनं पैसे घेऊन गायब झाला. नॉट पॉसिबल इन म्युच्युअल फंड. त्यामुळे मी माझे सगळे पैसे गेल्या 19 वर्षापासून म्युच्युअल फंड मध्येच ठेवतो. ओके. आता सर, मध्यंतरी तुम्ही एक नाव घेतलं की मिड कॅप फंड. तर मला हे जाणून घ्यायला आवडेल की असे कुठले अजून फंड्स आहेत का, किंवा हे काही प्रकारमध्ये मोडतंय का फंडांच्या, किंवा काय आहे नेमकं हे? इक्विटी म्युच्युअल फंड्स मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. ओके. डेट फंड्स किंवा फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट्स मध्ये आपण बघितलं तर तिथेही वेगवेगळे प्रकार आहेत. पण दी मोस्ट पॉप्युलर ऍसेट क्लास इन दी कॉमन पीपल इज इक्विटी म्युच्युअल फंड्स. ओके. बट तुम्ही जर मला विचाराल की सगळ्यात जास्त पैसे कशात आहेत, तर दे आर नॉट इन इक्विटी फंड, दे आर इन डेट फंड्स. कारण सगळ्या कंपन्या, सगळे कॉर्पोरेट्स डेट फंडचा वापर करतात. ओके. सो आता तुमच्या प्रश्नाला अनुसरून इक्विटी मधले आपण प्रकार बघूया. प्लीज सर. सो इक्विटीमध्ये प्रामुख्याने देर आर लार्ज कॅप फंड्स. ओके. म्हणजे ज्या सगळ्या कंपन्या लिस्टेड आहेत त्यांचं जर क्रमवारी केली आपण की मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे त्याचे नंबर ऑफ शेअर्स जे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत गुणिले त्या शेअरचा भाव, याचं टोटल आपण केली तर ती मार्केट कॅपिटलायझेशन आहे. सो अशा सगळ्या कंपन्या ज्यांचं टॉप 100 मार्केट कॅपिटलायझेशन आहे, सगळ्यात जास्त आय प्रिझ्युम इट कुड बी TCS और कंपनीज लाईक रिलायन्स और इन्फोसिस, या टॉपच्या कंपन्या. अशा पहिल्या 100 हायएस्ट मार्केट कॅपिटलायझेशनची यादी जर आपण काढली तर इट इज कॉल्ड लार्ज कॅप कंपनीज. आणि मग त्याच्यात गुंतवणूक करणारे फंड्स म्हणजे लार्ज कॅप फंड. करेक्ट. मग त्याच्या खालोखाल 101 नंबरची कंपनी पासून 250 नंबरची कंपनी हे मिड कॅप म्हणतात. ओके. सो त्याच्यात गुंतवणूक करणारे मिड कॅप फंड. ओके. आणि मग त्याच्याहून छोटे म्हणजे 251 पासून खालचे ज्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन दे आर स्मॉल कॅप. आणि मग याचे कॉम्बिनेशन आहेत, म्हणजे लार्ज कॅप आणि मिड कॅप या दोघांमध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्या कंपन्या काय, तर लार्ज अँड मिड कॅप फंड. ओके. सो असे हे कॉम्बिनेशन्स गव्हर्नमेंटनी तयार केले. दे आर व्हेरी व्हेरी स्टँडर्ड. म्हणजे पूर्वी एवढं स्टँडर्डायझेशन नव्हतं, पण मला वाटतं 21 का 22 साली सेबीने अजून त्याच्यामध्ये सुधारणा केली आणि दे हॅव मेड इट व्हेरी क्रिस्टल क्लिअर की इन्व्हेस्टमेंट. सो खूप सारे प्रकार आहेत. लार्ज कॅप बघितलं आपण, मिड कॅप बघितलं, स्मॉल कॅप बघितलं. मग नंतर त्याच्यामध्ये वी हॅव हायब्रिड फंड्स. हायब्रिड फंड म्हणजे काय, कॉम्बिनेशन ऑफ इक्विटी अँड डेट. ओके. म्हणजे असं इमेजिन करा की माझ्याकडे 100 रुपये गुंतवायला, त्यातले 60 रुपये मी स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले आणि 40 रुपये मी एफडी केली. राईट. आता हे जे कॉम्बिनेशन आहे हे म्युच्युअल फंड मधनं डायरेक्ट येतं. म्हणजे मला एफडी चूज करायची गरज नाही. आय चूज अ हायब्रिड फंड ज्याच्यामध्ये 60% कुड बी इक्विटी, 40% इज डेट. असं हे होईल. हे सगळे कॉम्बिनेशन अनेक प्रकार आहेत आणि या सगळ्याची इन्फॉर्मेशन पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध आहे. ओके. या सगळ्याचं नॉलेज इट इज व्हेरी व्हेरी ट्रान्सपरंट ऍसेट. म्हणून सामान्य माणसाच्या पथ्यावर पडणारा ऍसेट कुठला असेल तर दॅट इज म्युच्युअल फंड. हा, पण मला वाटतं सामान्य माणूस तेच जास्त वाचत नाहीये की ती माहिती त्याला, म्हणूनच कदाचित त्याला सामान्य माणूस म्हणतात. करेक्ट. कारण तो एफर्ट घेत नाही. नक्कीच. आणि त्याच्यासाठीच आजचा आपण हा घाट घातला म्हणून. आता मला ह्यातला डिफरन्स पण जाणून घ्यायचा, म्हणजे डेट मध्ये आणि जर आपण इक्विटी बोलू त्याच्यात किती डिफरन्स आहे आणि काय डिफरन्स आहे, म्हणजे रिटर्न वाईज पण आणि इन्व्हेस्टमेंट वाईज पण. ओके. सो डेट म्युच्युअल फंड म्हणजे काय, तर त्याच्यात असलेले पैसे हे प्रामुख्याने फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे गव्हर्नमेंट बॉन्ड्स असतील किंवा प्रायव्हेट बॉन्ड्स असतील किंवा पेपर्स असतात आरबीआयचे. 90 दिवसात मॅच्युअर होणारा पेपर असतो. ओके. 200 दिवसात मॅच्युअर होणारा, वर्षभर, असे वेगवेगळे पेपर्स आरबीआयचे असतात. त्या पेपर्समध्ये गव्हर्नमेंट बॉन्ड्स अँड सिक्युरिटीज जे एक टायटल आपण त्याला देऊ शकतो, त्याच्यामध्ये गुंतवणूक करणारे फंड्स म्हणजे डेट फंड्स. मग देर आर ओव्हरनाईट फंड म्हणजे आज गुंतवणूक करतो उद्या ती गुंतवणूक मॅच्युअर होत, त्याला ओव्हरनाईट फंड म्हणतात.
किंवा देर आर लिक्विड फंड्स जे टिपिकली 90 डे मध्ये मॅच्युअर होणाऱ्या पेपर्समध्ये इन्व्हेस्टमेंट होते त्याची. मग देर इज लो ड्युरेशन फंड, देर इज मिडियम ड्युरेशन फंड, देर इज लॉंग ड्युरेशन फंड. पण ही सगळी गुंतवणूक प्रामुख्याने बॉन्ड मार्केटमध्ये होत असते. सो तिथलं फ्लक्च्युएशन किंवा तिथली व्हॉलेटिलिटी ही कम्पेअर्ड टू इक्विटी मार्केट्स इज मच मच लेस. राईट. मग याचा वापर कोण करतं? सो एक रिअल लाईफ ऍप्लिकेशन आपण बघू. प्लीज सर. इन्फोसिस सारखी कंपनी आहे, लाखोनी त्यांच्याकडे एम्प्लॉईज आहेत. करेक्ट. आणि दर महिन्याच्या 1 तारखेला ही कंपनी सगळ्या एम्प्लॉईजला पगार देते. बरोबर. सो हा पगार जो आहे हा काहीशे कोटींमध्ये हा पैसा असतो. नक्कीच. बरोबर. आता हे जे पैसे आहेत हे एका दिवसात तर काही कंपनीला मिळत नाही. त्यांचे काहीतरी कॉन्ट्रॅक्ट चालले आहेत, कस्टमर्स त्यांना पैसे देत राहतात, त्यातनं त्यांचा खर्च होत राहतो. मग हे कुठे ठेवतात? हे काही तिजोरीत कॅश ठेवत नाही, हे त्या डेट फंड मध्ये पैसे ठेवतात. की एखाद्या कस्टमरचं मोठं पेमेंट आलं आज की मग ते कंपनी उचलते आणि डेट फंड मध्ये टाकते. मग ते जर कंपनीने ठरवलं की हे पैसे मला मंथ एंडला पगारात वापरायचे तर ते तसा फंड सिलेक्ट करतील जे 30 दिवसांनी पेपर मॅच्युअर होईल. म्हणजे त्या दिवशी मॅच्युअर झाला 29 तारखेला की 30 तारखेला हे पगार करायला मोकळे. सो मेजॉरिटी कॉर्पोरेटचा जो पैसा असतो किंवा आपण जे म्हणतो खेळतं भांडवल, वर्किंग कॅपिटल, हे सगळं डेट फंड्स मध्ये इन्व्हेस्टेड असतं. ओके. आणि दे विल यूज द डेट फंड्स. आता सामान्य माणसाला जर डेट फंड मध्ये करायचं असेल तर त्याला पण येतं का? हो, करता येतं. सो जर तुमची गरज शॉर्ट टर्मची असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल 2 महिन्यात, 4 महिन्यात, 6 महिन्यात, तुम्हाला माहिती आहे की आता माझ्याकडे फॉर एक्झाम्पल एक क्लायंट आहेत, त्यांना माहिती आहे की मला दिवाळीला गाडी घ्यायची. आज आपण बोलतोय मार्च महिन्यात. बरोबर. सो साधारण 5-1 महिने आहेत, 5-6 महिन्यात आपण असो. मग त्या कालावधीसाठी आपण ते पैसे डेट फंड मध्ये ठेवू शकतो. म्हणजे त्यावेळेस मार्केट खाली वर झालं तर त्यांच्या पैशावर परिणाम होणार नाही आणि तिथे त्यांना एक फिक्स परतावा मिळेल. साधारण डेट फंड्स मध्ये दी रेंज इज बिटवीन 5% टू काइंड ऑफ 8.5 to 9%. पण एव्हरेज रिटर्न जर आपण म्हणायला गेलो तर 7.5% मध्ये आपल्याला डेट फंड मध्ये रिटर्न्स मिळतात. करेक्ट. म्हणजे ऍटलीस्ट बँकेपेक्षा बेटर आणि ऑलमोस्ट क्लोज टू दी बँक. यू कॅन से इट मे नॉट बी व्हेरी गुड दॅन दी बँक, बट व्हेरी क्लोज टू इट. आपण बँकेत आपण तसं 6-7 महिने ठेवू शकत नाही. बरोबर. करेक्ट. राईट. आणि इथे काय होतं की बँकेमध्ये तुम्हाला जास्त व्याज हवं असेल तर तुम्हाला जास्त कालावधीसाठी पैसा ठेवायला. इथे असं काही बंधन नाही. इथे तुम्ही किती पण दिवस पैसे ठेवा. म्हणजे मी एखादा असा फंड घेतला जो मिडियम ड्युरेशन फंड आहे. सो मला क्लॅरिटी आहे की मला 6-8 महिने पैसे लागणार आहेत, पण माझी गरज अलीकडेच आली 2 महिने, तर मला काढता येतात पैसे विदाउट पेनल्टी. हा, अँड देर इज नो पेनल्टी ऑन दॅट. सो दिस इज दी ऍडव्हान्टेज बिकॉज इट इज मोर लिक्विड, इझी टू ऑपरेट. बटन दाबलं की पैसे येतात. बँकेत असं कुठलं बटन नाही आहे, मला बँकेत जावं लागेल, तिथे करावं लागेल. आणि इफ यू आर डुईंग युअर बिझनेस विथ PSU बँक तर मग प्रार्थना करूनच जायला लागेल. ओके. नक्कीच. आता बँकेवर आलोच आहोत तर मला एक प्रामुख्याने विचारायला आवडेल, जो बऱ्याच लोकांना असतो, बरेच लोक त्यात गुंतवणूक करत होते. म्हणजे आत्ताच्या दशकाच्या आधीची बरीचशी पिढी त्या गुंतवणुकीवर खूप मोठी झाली असंही म्हणेल. ती म्हणजे FD वर्सेस म्युच्युअल फंड. काय डिफरन्सेस आहेत आणि परताव्यांमध्ये पण कसा डिफरन्स जाणवतो? राईट. सो FD बेसिकली ह्या 2 वेगवेगळ्या मी असं म्हणेन फिलॉसॉफीज आहेत गुंतवणूक. ओके. आता आपण जर FDचा विचार केला तर FD मध्ये जो काही परतावा आपल्याला मिळतो 6%, 7%, तर हा साधारण महागाईच्या दराच्या आसपासच असतो. बरोबर. यू कॅन रेअरली गेट अ FD विच विल गिव्ह यू 12%, 13% मिळणार नाही. त्याचं कारण काय? तर आपल्याला हे बघावं लागेल की FD मी केल्यानंतर तो पैसा नक्की वापरला कुठे जातो. तर बँक FD का घेते? कारण बँकेला लोन द्यायचे. बरोबर. सो मी जर बँकेत आज 10 लाखाची एक FD केली आणि त्याच्यावर बँकेने मला सांगितलं की आम्ही 7% तुम्हाला देऊ. बरोबर. आता ते 7% बँक कुठून आणते? स्वतःच्या खिशातनं तर काही घेत नाही, शक्यच नाही. मग ती 10 लाखाची FD कदाचित तुम्हाला हाऊसिंग लोन म्हणून दिलं जाईल किंवा पर्सनल लोन म्हणून दिलं जाईल किंवा कार लोन म्हणून दिलं जाईल. आणि तुम्हाला लोनचा रेट काय लावला जाईल? मे बी 8.5-9%. करेक्ट. सो माझ्याकडनं 7% घेतले आणि तुम्हाला ते 9% किंवा 8.5% दिले. 1.5% आहे त्यांचं मार्जिन आहे. त्याच्यामध्ये त्यांचा नफा आला आणि त्यांचं कॉस्ट ऑफ ऑपरेशन आली. एवढ्या बँकांच्या लोकांचे पगार, ते जागाचे भाडं आणि असंख्य गोष्टी त्याच्यामध्ये, ओव्हरहेड, ते सगळं त्या 1-1.5%, 2% जे काही मार्जिन असेल त्याच्यात ते कव्हर होईल. बरोबर. पण प्रायमरीली FDचा पैसा हा लेंडिंग बॉरोईंग मध्ये वापरला जातो. करेक्ट. आता लेंडिंग जेव्हा बँक करते तेव्हा कोणीतरी गरजवंत येतो
त्याला घर बांधायचे मग तो लोन घेतो, त्याला गाडी घ्यायची म्हणून लोन घेतो, किंवा बिझनेस करायचा म्हणून लोन घेतो. त्याला मर्यादा आहे. त्याला जर तुम्ही सांगितलं मी 12% व्याज, तो लोनच घेणार नाही. कसं घेईल नाही. आणि मग त्यामुळे एफडीच्या व्याजाला पण मर्यादा आहे. सो धिस मार्जिन इज टिपिकली 2% ऑन एन एव्हरेज. राईट. सो यू कॅनॉट हॅव एफडी रेट्स गोइंग इन डबल डिजिट, व्हेरी रेअरली, अनलेस इकॉनॉमीमध्ये काही खूप मोठा घपला झाला तरच असं होऊ शकतं. सो नॉर्मल स्मूथ सेलिंगसाठी ही परिस्थिती आहे की लेंडिंग बॉरोईंग मध्ये जो पैसा वापरला जाईल तो प्रामुख्याने फक्त आणि फक्त इन्फ्लेशन रेटच्या आजूबाजूला परतावा देणार. ओके. आता हेच आपण जर कम्पेअर केलं म्युच्युअल फंडशी. सो म्युच्युअल फंडमध्ये काय होते, म्युच्युअल फंडमध्ये मी माझे पैसे टाकतोय, ते त्या ऍसेट मॅनेजमेंट कंपनीला मिळाले आणि मग त्या फंड मॅनेजरनी ते पैसे घेऊन से इक्विटी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले. ओके. सो प्रायमरीली ही हॅज बॉट शेअर्स, आणि त्या शेअर्सच्या ज्या किमती आहेत त्या कमी जास्त होतात. ओके. त्या फंड मॅनेजर कंट्रोल नाही करते, त्या मी कंट्रोल नाही करते, त्या कोणीच कंट्रोल नाही करते. मार्केटमधला जो डिमांड सप्लाय आहे त्या स्टॉक्सचा त्याच्याप्रमाणे त्याचे भाव कमी जास्त होत आहेत. नो सिंगल एजन्सी कॅन कंट्रोल दिस रेट्स. राईट. शॉर्ट टर्म मध्ये निश्चितच ते उलट पुलट होतील, कारण शॉर्ट टर्म मध्ये मार्केट इज ड्रिव्हन बाय इमोशन्स. मे बी. बट लॉंग टर्म मध्ये इट इज नॉट ड्रिव्हन बाय इमोशन. करेक्ट. कारण एखादा माणूस आज खूप आनंदात आहे तर तो 15 वर्ष आनंदात नाही राहू शकत. नक्की. किंवा आज दुःखात आहे तो 15 वर्ष दुःखात नाही राहत. आणि सगळे लोक एकदम दुःखात गेले आणि एकदम आनंदात गेले असं नाही होऊ शकत. मग तो शॉर्ट टर्म मध्ये खालीवर होणार, पण लॉंग रन मध्ये व्हॉट होल्ड्स गुड इज वेदर ज्या कंपनीचे स्टॉक्स त्या फंड मॅनेजरने घेतलेत त्या कंपनीचा बिझनेस होतोय का. नक्कीच. इज इट मेकिंग बिझनेस. आता इन्फोसिस घेतलं तर इन्फोसिसचं नुसतं तुम्ही एक पॅरामीटर बघितला, ROCE म्हणजे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड, तर दॅट इज एव्हरेज 35 to 40%. करेक्ट. म्हणजे 100 रुपये इन्फोसिसनी धंद्यात टाकले तर ते 35 ते 40 रुपये फायदा कमवतात. अशा कमवणाऱ्या जगामध्ये 1% कंपनी. दॅट इज हाऊ गुड दॅट कंपनी इज. करेक्ट. मग त्याची जर धंदा करण्याची एवढी कुवत आहे त्या इन्फोसिस कंपनीची, तर त्याचा परिणाम लॉंग रन मध्ये त्याच्या स्टॉकमध्ये होईल. त्याचा भाव वाढत जाईल आणि त्याचा भाव वाढला की माझ्या म्युच्युअल फंडची किंमत वाढणार. म्हणून तिथे परताव्याला लिमिट नाही. आलं लक्षात. राईट. हा. आता मग याच्यातूनच असं होतं की म्युच्युअल फंड ओव्हरऑल मला इतके रिटर्न्स कसं देते, हा एक क्वेश्चन पडतो. एक्झॅक्टली. की आता मला 12% तुम्ही सांगताय, किंवा मे बी काही लोक 16% सांगतात, आणि काही ऍड मध्ये तर 24% बोललेलं जातं, ऐकलंय म्हणजे. मग तो परतावा इतका मला कसा येतो. जसं आता तुम्ही सांगितलं 100 रुपये टाकलेत, 34 रुपये ती कंपनी प्रॉफिट करते, मग कंपनीला पण ऑपरेशनल प्रॉफिट्स आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत, तर मग मला ती 24% कसं काय देऊ शकतो. सांगतो की अगदी सोपं याचं उदाहरण. आणि कॉमन सेन्स जर आपण वापरला तर आपल्याला दिसेल की म्युच्युअल फंडचा जो परतावा आहे किंवा जनरली स्टॉक मार्केटचा जो परतावा आहे दॅट विल बी ऑन एन एव्हरेज 15%. नाउ व्हाय 15%? व्हाय नॉट 20? व्हाय नॉट 25? और व्हाय नॉट 5? और व्हाय नॉट 2%? 2%. करेक्ट. तर तुम्ही जर जनरली रॅन्डमली तुम्ही कंपन्या 10 सिलेक्ट करा ज्या तुम्हाला माहिती आहेत. आपण ज्या कंपन्यांचे प्रोडक्ट रोज वापरतो, फॉर एक्झाम्पल लोक मॅगी खातात, मॅगी नेस्ले कंपनीने बनवले की दात घासायला आपण कोलगेटची पेस्ट वापरतो. या सगळ्या कंपन्या ज्या आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला माहिती आहेत. करेक्ट. नावानी नुसत्या, त्यांचं जर तुम्ही बॅलन्स शीट काढलं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काढलं आणि एक डेटा काढला 10 वर्षाचा, तर तुम्हाला असं दिसेल की ह्या कंपन्या सरासरी 15% प्रॉफिट जनरेट करतात दरवर्षी. ओके. ज्या उजव्या कंपन्या त्या मे बी 20 करत असतील, 22 करत असतील, आणि ज्या थोड्याशा अंडर परफॉर्मिंग कंपन्या त्या 7-8% करतात. पण या सगळ्याची जर तुमच्याच पॉडकास्टचं नाव गोळाबेरीज आहे, सो गोळाबेरीज जर आपण केली आणि त्याचा एक एव्हरेज काढला तर मोस्ट कॉर्पोरेट प्रॉफिट्स इन्क्रीज बाय 15% पर एनम. कारण त्या कंपनीला नुसताच नफा नाही, नफ्यातनं त्यांना खर्च आहे, बरोबर, टॅक्स पण आहे, कॉर्पोरेट टॅक्स आहे, हे सगळं देऊन फायनली इट कम्स टू 15%. ओके. त्यामुळे तुम्ही 10 वर्षाचा डेटा बघा, 20 वर्षाचा डेटा बघा, 50-40 वर्षाचा डेटा बघा, सेन्सेक्स नेहमी सरासरी 15% वाढतो. आणि म्हणूनच म्युच्युअल फंडचे रिटर्न्स देखील हे 14-15%च्या घरात येतात. पण म्युच्युअल फंड मध्ये नेहमी एक वाक्य जे लोकांना खटकतं की म्युच्युअल फंड आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. सो ऍक्च्युअली देर इज नो रिस्क. ओके. मग असं का म्हणलंय मार्केट रिस्क? तर सामान्य माणसाला त्याचा पैसा आज त्यांनी 100 रुपये गुंतवले, उद्या त्याचे 110 झाले, परवा त्याचे 105 झाले, नंतर 95 झाले, नंतर 80 झाले, मग 75 झाले, मग परत 95 झाले. हे जे उतार चढाव खालीवर आहे हे झालेलं सामान्य माणसाला आवडत नाही. पटतही नाही. त्याच्यासाठी व्होलेटिलिटी इज अ प्रॉब्लेम.
करेक्ट. सो त्याच्या डोक्यामध्ये व्होलेटिलिटी इज इक्वल टू रिस्क असं इक्वेशन तयार झालेलं आहे. कारण त्याच्या व्होकॅब्युलरीमध्ये व्होलेटिलिटी हा शब्दच नाही. करेक्ट. पण इफ यू सी, तुम्ही स्वतः म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली असेल आणि त्या म्युच्युअल फंडचं पुढे तुम्ही थोडं अनालिसिस केलं की माझ्या फंड मॅनेजरनी माझे पैसे कुठल्या कुठल्या कंपन्यांमध्ये टाकले, तर त्या कंपन्यांमध्ये तुम्हाला सगळ्या मोठ्या कंपन्या सापडतील. यू विल फाइंड इन्फोसिस, यू विल फाइंड TCS, यू विल फाइंड कोल इंडिया, ज्या कंपन्या अनेक वर्ष HDFC बँक 20, 25, 30, 50 वर्षांपासून अस्तित्वात आहेत, धंदा करतायत, चांगल्यापैकी पैसा कमवत आहेत, नफा कमवत आहेत. ओके. पण ह्यांचेच शेअर खालीवर होत असतात. करेक्ट. सो लॉंग टर्म जर तुम्ही आउटलुक ठेवला तर मला हे सांगा की या कंपन्यांपैकी किती टक्के कंपन्या बंद होण्याची शक्यता आहे पुढच्या 1-2 वर्षात? ऑलमोस्ट झिरो. सो द रिस्क इज ऍक्च्युअली झिरो. इट इज टेंडिंग टुवर्ड झिरो. बट व्होलेटिलिटी, येस, व्होलेटिलिटी तुमच्या हातात नाही, माझ्या हातात नाही, कोणाच्याच हातात नाही. करेक्ट. आता जसं चालू आहे, हमीला ते तिकडे बुस्टला शिंक आली, इकडे तुम्ही मार्केट वाढवून टाकलं. दिस इज हाऊ पीपल ऍक्ट इन द शॉर्ट टर्म. करेक्ट. सो इफ यू ऍक्च्युअली अंडरस्टँड की व्होलेटिलिटी इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम. जशी तुम्हाला रोज भूक लागते, जशी तुम्हाला रोज तहान लागते, जशी तुम्हाला रोज झोप लागते, तसं व्होलेटिलिटी स्टॉक मार्केटला लागते. करेक्ट. तुम्हाला काय फरक पडतो त्यांनी? स्टॉक मार्केट डझंट केअर. सो व्होलेटिलिटीशी मैत्री करा. ओके. जस्ट बी ॲट पीस की ठीक आहे, मार्केट वरती जाणार आहे, खालती जाणार आहे, पण मी 10 वर्षाच्या कालावधीसाठी गुंतवतोय, मी 15 वर्षाचा, मला माझ्या रिटायरमेंटसाठी गुंतवणूक करायची, तर मला नाही फरक पडत की आज तिकडं ट्रम्प बोंबलला का पुतीन बोंबलला का अजून कोणी काय केलं. इट डझंट मॅटर बिकॉज आय एम नॉट रिटायरिंग टुमॉरो मॉर्निंग. करेक्ट. करेक्ट. सो बी व्हेरी क्लिअर. अँड इफ यू डील विथ व्होलेटिलिटी देर इज नो रिस्क. ओके. सो रिस्क कमी जर करायची असेल तर व्होलेटिलिटीशी मैत्री करा. दुसरा कुठलाही मार्ग नाही. आता एक खूप कॉमन टर्म आहे ती NAV म्हणून किंवा नेट Okay. ॲसेट व्हॅल्यू म्हणून. आणि म्युच्युअल फंडमध्ये मला वाटतं तिला पण खूप तेवढंच व्हॅल्यू दिलं जातं किंवा द्यायला पाहिजे. तर ती नेमकी टर्म काय आहे? ती सोपा शब्द सांगेल. अगदी सोपं हे आहे की जमिनीचे भाव. आता पुण्याकडे गुंठ्यावर जमीन बरोबर. असते. सो मला एक प्लॉट घ्यायचा आहे, 20 गुंठ्याचा प्लॉट आहे, हा. तर त्याचं प्रति गुंठा असं रेट सांगतात. करेक्ट. 10,000, 20,000, 1 लाख, 5 लाख, जी काय लोकेशन प्रमाणे रेट असेल. सो दॅट इज एक्झॅक्टली दी NAV. सो म्युच्युअल फंडचा रेट काय बुवा आज? तर त्याचे जे सगळे युनिट्स आहेत ते ज्या ज्या शेअर्स मध्ये गुंतवलेले आहेत त्या शेअरचा भाव काढला आणि त्याचं एक व्हॅल्यू अराईव्ह केली. सो या पूर्ण ऍसेटची व्हॅल्यू नेट काय? तर नेट ऍसेट व्हॅल्यू म्हणजे प्रति गुंठा भाव जसं जमिनीचा आहे तसं प्रति युनिट भाव. जमिनीमध्ये गुंठा इज अ युनिट. आमच्याकडे नाशिक साईडला वार हे युनिट आहे, काही ठिकाणी एकर हे युनिट असतं, स्क्वेअर फीट हे युनिट असतं. सो प्रति युनिट भाव काय? ओके. सो सेम वे इथं नेट ऍसेट व्हॅल्यू म्हणजे प्रति युनिट हे आहे. तर प्रत्येक म्युच्युअल फंडची एक नेट ऍसेट व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली जाते. मग ती कशी कॅल्क्युलेट केली जाते? अंदाज बेसिकली व्हॅल्यू ऑफ ऑल दी स्टॉक्स दॅट इट इज इन्व्हेस्टेड. ओके. आणि त्याचे टोटल नंबर ऑफ युनिट्स दॅट आर सोल्ड इन द मार्केट. ओके. दॅट इज दी सिम्पल कॅल्क्युलेशन. बट सामान्य माणसांनी नेट ऍसेट व्हॅल्यू बद्दल फार विचार करू नये, कारण अगेन दॅट इज अ फॅक्टर विच यू डोंट कंट्रोल. सो एखाद्या फंडाची नेट ऍसेट व्हॅल्यू तुम्हाला कळली काय आणि नाही कळली काय त्यांनी फरक नाही पडत फारसा. सो डोंट वरी अबाउट दी टेक्निकल डिटेल्स. जसं इट इज लाईक तुम्ही जेव्हा गाडी घेता तर मग त्या गाडीचं इंजिन कुठल्या अलॉयनी बनवलंय, त्याच्यात कुठलं ऑइल टाकतात, किती सिलेंडर आहेत, ओके, स्पार्क प्लग आहे की नाही, हे सगळ्या गोष्टी तुम्ही बघत नाही. सो डोंट वरी अबाउट दिस. छोटा छोटा डिटेल से कुछ नहीं होगा. करेक्ट. आता अजून एक खूप कॉमन प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो की आम्ही आमचे पैसे तर चांगल्या स्टॉकमध्ये गुंतवले, मग त्या स्टॉकमध्ये कंपनीला डिव्हिडंड मिळत असते, मग त्या डिव्हिडंडचा आम्हाला काही बेनिफिट होतं का? कारण काही लोकांचं असं पण म्हणणं असं, आम्ही जर तेवढेच पैसे आम्ही आमच्या एका स्टॉकमध्ये कंटिन्यू गुंतवत राहिलो, तो स्टॉक पण ती कंपनी पण डायरेक्टली चांगली परफॉर्म करणार आहे आणि त्याच्यातून आम्हाला दरवर्षी चांगले डिव्हिडंड पण येणार आहेत, मग आम्ही का म्युच्युअल फंडाकडे जायचं? एक्झॅक्टली. आणि हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. भारतीय लोकांना डायरेक्ट स्टॉक्स घेतल्याशिवाय शांती मिळत नाही. मी असं कधी कधी गमतीने म्हणतो की भारतीय माणसांनी जर स्टॉक्स विकत घेतले नाहीत एक डीमॅट अकाउंट उघडून तर त्याला कावळेच शिवणार नाही. इतकी आपल्याला त्याची आसक्ती आहे की नाही मी स्टॉक्स घ्यायलाच पाहिजे. पण पहिली गोष्ट हे लक्षात घ्या की आपण स्टॉक्स जेव्हा चूज करतो त्यावेळेस आपल्याकडे एक्सपर्टाईज काय आहे? पहिलं आपलं त्यातलं शिक्षण नाही. बरोबर.
आपण डेटा कुठला वापरतोय? पब्लिक डोमेन मधला. पब्लिक डोमेन. तुम्ही पिंक पेपर्स येतात, इकॉनॉमिक टाइम्स, त्याच्यातली इन्फॉर्मेशन वाचताय. तुम्ही टीव्हीवर काही चॅनल्स बघून ते ठरवताय, किंवा आजकालचं माध्यम सोशल मीडिया. युट्यूबवर येऊन कोण काहीतरी बडबड करतंय, कोणी याच्यावर स्टॉक्सचे रेकमेंडेशन देते इंस्टाग्रामवर. सो पब्लिक डोमेन मध्ये जो डेटा आहे त्याच्यावरनं तुम्ही तुमचे निर्णय घेताय. आणि आपण इन्फॉर्मेशन एज मध्ये राहतो. बरोबर. जी पब्लिक डोमेन मध्ये इन्फॉर्मेशन आलेली आहे दॅट इज ऑलरेडी ओल्ड. फर्स्ट थिंग गेट दिस. So you are relying on a source of information first which is in the public domain. Second, many times it is not verifiable की कुठून आली आहे. आणि मी जर येऊन उद्या काही बडबड केली की असं कोल इंडियाचा स्टॉक घेऊन टाका रे बाबा, तर मला अक्कल आहे की नाही, माझी हे सांगायची लायकी आहे की नाही, मला अनालिसिसचं काही शिक्षण आहे की नाही, ह्याचं शहनिशा करायला काहीच जागा नाही तुम्हाला. करेक्ट. राईट. सो हे सगळे पहिलं डिसएडव्हान्टेज आहे की आपल्याकडे क्वालिफिकेशन नाही. दुसरं, आपण पब्लिक डोमेन मधला डेटा वापरतोय. तिसरं, आपल्याकडे टीम नाही आहे डेटा अनालिसिस करायची. करेक्ट. तुम्ही काय अनालिसिस करता? तुम्ही 2-4 चार्टिंगचे काहीतरी सॉफ्टवेअर बघता आणि त्याच्यावरनं तुम्ही ठरवता. बरोबर. सो आपण वी आर नॉट वेल स्टडीड. आपली तेवढी डेप्थ नाही. सो तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल, थोडक्यात स्कायस्क्रॅपर जर बांधायचं असेल, तर आधी पाया खोल खणावं लागतं. आणि ते पाया खणणे म्हणजे ते अनालिसिस करणं. करेक्ट. मग ह्याच्या अगेन्स्ट म्युच्युअल फंडकडे काय उजवी बाजू आहे? तर पहिली गोष्ट, त्यांचे जे फंड मॅनेजर आहेत they are qualified, educationally qualified in this subject of investment. Okay. First thing. Second thing is they are not doing this part time. तो फुल टाइम जॉब आहे. भारतीय इन्व्हेस्टर आठवड्यातनं 1 तास पण अभ्यास करत नाही. पार्ट टाइम आणि कम्प्लिटली पार्ट टाइम. म्हणजे आपलं अनालिसिस लेवल ही गरिबी रेषेच्या खालची. त्यामुळे वी विल नेव्हर जनरेट रिझल्ट. यू मे बी लकी टू एंड अप सम मल्टी बॅगर स्टॉक म्हणून कुठेतरी तुमचा तुक्का लागू शकतो. बट कन्सिस्टंटली 10 वर्ष 20 वर्ष तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून पैसे जनरेट करणं इज व्हेरी डिफिकल्ट. करेक्ट. सो म्युच्युअल फंड ॲज अ क्वालिफाईड फंड मॅनेजर, त्याच्याकडे 10-15-20 लोकांची टीम आहे. करेक्ट. त्याच्यानंतर त्याच्याकडे लाखो रुपयांचे सॉफ्टवेअर आहेत, त्या कंपनीने इन्व्हेस्टमेंट केली टू अॅनालाइज ऑल दिस डेटा. आणि ते जो डेटा वापरतायत तो डेटा तुमच्यापर्यंत पोचत देखील नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना ऍक्सेस आहे कंपनी मॅनेजमेंटला. आज HDFC म्युच्युअल फंडचा एक मॅनेजर जर उद्या जाऊन इन्फोसिसच्या MD ला भेटला आणि त्यांनी त्याच्याबरोबर चर्चा केली की बाबा तुम्हाला काय दिसतंय IT इंडस्ट्रीचं, तुमचं ऑर्डर बुक काय आहे, त्याच्या बेसिसवर तो जे निर्णय घेणार आहे. तुम्ही जाऊन भेटू शकता का इंडिव्हिज्युअली? तेव्हा मला इन्फोसिस का MD मेरे को जरा बात करना है आपसे. नॉट पॉसिबल. यू हॅव नो ऍक्सेस. बट ही विल एंटरटेन दी फंड मॅनेजर बिकॉज ही हॅज गॉट दी ऍक्सेस. सो ते जे इन्फॉर्मेशन त्यांनी सांगितलं की बाबा आता अमेरिकेमध्ये असं चालू आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये आमचं असं असं काम चालू आहे आणि आम्हाला पाईपलाईन दिसते पुढच्या 1-2-3 वर्षात आमच्याकडे हे प्रोजेक्ट्स आहेत, याचा टेंटेटिव्ह कॅश फ्लो इज लाईक से 10,000 crore. ही इन्फॉर्मेशन आपल्याला इंडिव्हिज्युअली मिळू शकत नाही. करेक्ट. सो वी आर नॉट वेल इक्विप टू डू दॅट. ओके. प्रॉब्लेम काय? हा प्रॉब्लेम नाहीये की पैसे मी स्वतः गुंतवून घेईन. खरा प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगतो, जरी तुम्ही सांगत नसले. खरा प्रॉब्लेम साठी मी एक जोक सांगतो, त्याच्यावरून तुम्ही अंदाज घ्या. बरोबर. सो 2 मुलं असतात. एकाचं नाव आहे कुलकर्णी आणि एकाचं नाव आहे देशपांडे. आणि शाळेत जातात. शाळेला लेट होतात ते. ओके. तर शाळेला लेट झाल्यावर त्यांचा मास्तर विचारतो, का रे बा तू कुलकर्णी लेट का झाला तू? कुलकर्णी म्हणतो की येताना मला आईनी खाऊ खायला मधल्या सुट्टीत 10 रुपये दिले होते आणि ते कुठतरी हरवले पडले, त्यामुळे मी ते शोधत होतो रस्त्यात आणि ते शोधता शोधता मला उशीर झाला. सो व्हॅलिड आहे. सो टीचर म्हणते ओके टेक केअर, नेक्स्ट टाइम नीट सांभाळून ठेवत जा. मग ते देशपांडेकडे बघते टीचर, म्हणजे तू का लेट झाला? मग तो म्हणतो की ह्याची जी 10 रुपयाची नोट हरवली होती ती माझ्या पायाखाली होती आणि मी त्यामुळे तिथं उभं होतो, त्यामुळे हा हलत नाही तोपर्यंत मी हल्लो नाही आणि ती नोट मी नंतर उचलली हा पुढे गेल्यावर. सो इन्व्हेस्टर जो आहे, जो हे म्हणतो की मी कशाला जाऊ म्युच्युअल फंडमध्ये, तो देशपांडे जो तुमच्या नोटेवर पाय देऊन उभा आहे. त्याची वृत्ती काय ती लक्षात घ्या. त्याची वृत्ती हे की मला काय मिळतं याच्यापेक्षा समोरच्याला काय मिळते. ओके. सो तो हा विचार करतो की म्युच्युअल फंड मी ज्याच्याकडनं घेतोय त्याला कमिशन मिळतंय. करेक्ट. मग मी माझं डोकं लावतो. तो ते म्हणजे आपण म्हणतो ना पेनी वाईज पाऊंड फुलिश. आय एम शुअर हे लोक डॉक्टरकडे जाताना देखील डॉक्टरकडे जाता जाता डायरेक्ट टर्न मारून मेडिकलवर जात असणार आहे आणि त्याला सांगत असतील की बाबा माझं डोकं दुखतंय का, तर डॉक्टर मला तपासायचे 100-200 रुपये घेईल, मग ते मी वाचवतो. करेक्ट. सो दीज आर दी पीपल हु आर पेनी वाईज पाऊंड फुलिश. सो एक्सपर्टचं काम एक्सपर्टला करू द्या.
जेव्हा एक्सपर्ट काम करेल तो त्याचा मोबदला पण घेईल, तो फुकट तर करणार नाही, पण तो तुम्हाला रिझल्ट पण देईल. त्यामुळे तुम्हाला याच्यातनं काय मिळतंय, तर तुम्हाला लॉंग टर्म सिक्युरिटी मिळते, तुम्हाला एक स्ट्रक्चर मिळतंय ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट इज टेकिंग केअर ऑफ एव्हरीथिंग. 3 रेग्युलेटर आहेत, कन्सिस्टंट डेटा आहे आपल्याकडे, 60 वर्षाचा इतिहास आहे, आणि मग त्यातनं जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुमची फसगत होण्याचे चान्सेस कमी आहे. अनेक लोक कुठले भंगार स्टॉक्स घेऊन बसलेले आहेत आणि मोठ्या अभिमानाने सांगतात की आम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर. कसले लॉंग टर्म इन्व्हेस्टर? स्टॉक घेतला तो वर जायच्या ऐवजी खाली गेला म्हणून त्याच्याशी लग्न करून टाकला. अँड दॅट इज हाऊ मोस्ट लॉंग टर्म इन्व्हेस्टर्स आर बॉर्न इन इंडिया. येस, वी कॅन सी दॅट. पण आता तरी एवढं सगळं तुम्ही सांगितल्यानंतर एक मला तरी विचारायचं की आर देर एनी रिस्क फॅक्टर्स or drawbacks of mutual fund which should be considered while taking a mutual fund? Yes. So there is only one thing that you need to do. Okay. की you have to understand की तुम्ही जेव्हा म्युच्युअल फंड घेताय तर तुमची कुठली गरज भागवण्यासाठी तुम्ही ते घेताय. ओके. मग ती गरज किती कालावधीनंतर येणार आहे? शॉर्ट टर्म येणार आहे, लॉंग टर्म येणार आहे? सो फॉर एक्झाम्पल, एक गरज जशी मी मगाशी उदाहरणात सांगितलं की मला 6 महिन्यांनी गाडी घ्यायची, मग मी डेट फंड घेईन. करेक्ट. मला 2 वर्षांनी माझ्या मुलांची कॉलेजची ऍडमिशन आहे, मग त्या केसमध्ये आय विल गो फॉर अ इक्विटी सेव्हिंग्स फंड ज्याच्यामध्ये इक्विटीचं पोर्शन कमी आहे अँड डेटचं पोर्शन जास्त आहे. मे बी इट इज 80-20. सो आय कॅन, मला 5 वर्षांनी काही काम करायचंय, सो आय मे टेक अ हायब्रिड फंड. पण माझी रिटायरमेंट आहे ज्याला 15 वर्ष 20 वर्ष आहेत आजपासून, तर त्याला मी आय विल टेक स्मॉल कॅप मिड कॅप फंड्स. ओके. सो दी टाइम फ्रेम डिसाइड्स दॅट विच फंड यू विल टेक. आणि रिस्क फॅक्टर काय आहे, तर मी घेताना विचार करतो की रिटायरमेंटसाठी घ्यायचंय आणि उद्या मार्केट पडलं की मी त्यातनं एक्झिट करतो. सो रिस्क इज एक्झिटिंग द म्युच्युअल फंड बिफोर युअर गोल इज रिअलाइज. येस. तुमची गरज यायच्या आधी तुम्ही उद्योग करणे, दॅट इज दी ओनली रिस्क. मार्केट तुमचे पैसे कधीही बुडवू शकत नाही. ओके. स्टॉक मार्केटमध्ये आणि प्रामुख्याने म्युच्युअल फंडमध्ये पैसे बुडण्याचं एकमेव कारण म्हणजे स्वतः इन्व्हेस्टर. सो प्रत्येक माणूस स्वतः एक ऍसेट आहे किंवा तो एक लायबिलिटी आहे स्वतःसाठीच. बरोबर. सो मी जर शांत चित्ताने विचार केला आणि मी जर नीट गुंतवणूक केली तर माझे पैसे कधीही बुडू शकत नाही. इट इज इम्पॉसिबल. मला वाटतं हेच आपण बोलतो की माणूस माणसाचा घडवणारा असतो. एक्झॅक्ट. करेक्ट. आणि तुम्ही जे विचार करताय किंवा तुम्ही जसं तुमचं दृष्टिकोन ठरवताय त्याचं नसेल तुमचं पुढचं आयुष्य घडतंय. एक्झॅक्टली. डेफिनेटली. पण त्याचसोबतच आता अजून एक प्रश्न येतो, मगाशी जसं तुम्ही बोललात सर की देर आर टॅक्स एज वेल, की म्युच्युअल फंडावर पण टॅक्स असतो, तर तो कसा आहे तो समजून सांगायला आवडेल. ओके. म्युच्युअल फंड्समध्ये 2 प्रकारचे टॅक्स आहेत प्रायमरीली. एक आहे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स आणि एक आहे लॉंग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स. तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स म्हणजे काय, तर मी आज गुंतवणूक केली आणि आय एम नाऊ टॉकिंग ऑफ इक्विटी फंड्स प्रायमरीली. आज गुंतवणूक केली आणि मी काही कारणामुळे मला ते पैसे 1 वर्षाच्या आत काढावे लागले, तर त्याच्यामध्ये 2-3 चार्जेस मला भरावे लागतात. जस्ट लाईक यू ब्रेक दी एफडी प्रीमॅच्युअरली. सो बहुतांश फंडमध्ये, नॉट 100% फंड, बट बहुतांश फंडमध्ये देर इज अ एक्झिट लोड. 1% एक्झिट लोड असतो. बरोबर. पहिली गोष्ट ती. दुसरं, जर मी पैसे काढताना मी आज गुंतवले 6 महिन्यांनी काढले, मला जर काही नफा झाला असेल तर नफ्यावरती देर इज अ कॅपिटल गेन्स टॅक्स. 20%चा तो कॅपिटल गेन्स टॅक्स आहे. हा झाला शॉर्ट टर्मचा. ओके. मी आज गुंतवणूक केली पण ती 365 दिवसानंतर काढली तर आणि मला नफा झालाय, तर पहिल्या 1.25 लाख रुपयाच्या नफ्यावरती टॅक्स इज 0. ओके. आणि 1.25 लाखाच्या नंतर जो नफा झालेला आहे त्याच्यावरती 12.5% टॅक्स आहे. ओके. दॅट इज लॉंग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स. 1 वर्षानंतर काढलेल्या गुंतवणुकीला एक्झिट लोड नाही. एक्झिट लोड का ठेवलाय हे लक्षात घ्या की लोकांनी जेव्हा इन्व्हेस्टमेंट करताना हा विचार करावा की मला हे लॉंग टर्म मध्ये पैसे ठेवायचे आणि त्यांना डिस्करेज करावं की तुम्ही शॉर्ट टर्म मध्ये पैसे काढू नका, म्हणून तो एक्झिट लोड कंपन्यांनी ठेवलाय, जेणेकरून इन्व्हेस्टरला ही सवय लागेल टू रिमेन इन्व्हेस्टेड फॉर दी लॉंगर रन. आणि मग डेट फंड मध्ये पण सेम टॅक्सेशन? डेट फंड मध्ये पण सेम टॅक्स आहे. ऍक्च्युली डेट फंड मध्ये वेगळा असा टॅक्स नाहीये. डेट फंड मधनं होणारा जो नफा आहे that gets added to your existing income. Okay. So if you are in 20%, it is 20%.
इफ यू आर इन 30%, इट विल गेट ऍडेड टू यू. दॅट इज हाऊ इट इज. आता सर सगळ्यांना एवढं ऐकल्यानंतर एक क्वेश्चन सगळ्यांच्या मनात आलाय असेल स्क्रीनवर पण, की हाऊ टू फाइंड म्हणजे योग्य म्युच्युअल फंड कसा निवडायचा, हा प्रश्न मला वाटतं सगळ्यांच्याच मनात आता Okay. जाणवत असेल. येस. आणि या प्रश्नाचं उत्तर एकच आहे की योग्य म्युच्युअल फंड निवडायचं हे तुमचं काम नाही. ओके. सो इट इज लाईक यू आर आस्किंग मी की माझं डोकं दुखतंय, सगळ्यात बेस्ट औषध मी कसं शोधू. सो तुम्ही काही डॉक्टर नाही आहात, करेक्ट. सो त्याच्या नादी लागू नका. राईट. मग काय करायचं तर गो टू अ म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर. तो तुमचा मित्र असेल, तुमचा नातेवाईक असेल किंवा अजून कोणी असेल. तुम्ही त्याच्याकडे जा, त्याच्याबरोबर चर्चा करा की माझी गरज नक्की काय आहे बाबा, आणि मग त्या व्यक्तीचा पहिले अभ्यास करा. जसं तुम्ही डॉक्टरकडे जाताना ट्रायल घेता ना, बरोबर. यू विल नॉट गो टू अ डॉक्टर अनलेस समबडी इज रेकमेंड, एक्स्पेशली मेजर काही असेल. करेक्ट. सो इफ युअर वेल्थ क्रिएशन इज युअर मेजर थिंग इन लाईफ, सो त्याच्यासाठी तुम्हाला पहिले म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर पण त्याची शहनिशा करून चेक करावं लागेल. सो काही टोकताळे आहेत. पहिली गोष्ट, तो जो व्यक्ती आहे जो तुम्हाला म्युच्युअल, त्याचं नॉलेज त्याला कितपत आहे, तो त्याची तुम्हाला शिकवायची तयारी आहे का तो फक्त विकतोय तुम्हाला की हा फंड घे, तो फंड घे, ते चेक करा. तो त्याची गुंतवणूक शेअर करतोय की नाही हे चेक करा. खूप वेळा लोक स्वतः गुंतवणूक करत नाहीत आणि लोकांना करायला होतं. करायला लावतात, कारण त्यांचा इंटरेस्ट काय आहे ते विकणं. करेक्ट. प्रॉडक्ट. सो फर्स्ट माझं असं मत आहे की प्रत्येक गुंतवणुकाची ही जबाबदारी आहे आणि त्याचा अधिकार पण आहे की जो त्याला सल्ला देतोय त्यांनी गुंतवणूक केली की नाही, ती कमी आहे का जास्त आहे म्हणण्यापेक्षा तो करतोय का नाही, त्याचं स्वतःचं कन्व्हिक्शन किती आहे त्या प्रोडक्टमध्ये. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. करेक्ट. तिसरं, त्याला त्याचं नॉलेज आहे की नाही, आणि तो तुमचं सगळं ऐकून घेऊन मग तुम्हाला रेकमेंड करतोय का तो डायरेक्ट सांगतोय तुम्हाला हेच घ्या. हा घेऊन टाका, तो घेऊन टाका, तो घेऊन टाका, सध्याचे टॉप परफॉर्मिंग फंड्स हे आहेत असं म्हणलं की संपला. कारण तो तुम्हाला फिरवणार की आता हे 5 फंड आहेत, पुढच्या वर्षी दुसरे 5 झाले, साहेब इकडनं काढा तिकडे टाका, आणि तो फिरवत राहणार. सो मी माझे जे क्लायंट्स आहेत त्यांच्या सगळ्यांशी मी माझी गुंतवणूक शेअर करतो. त्यांनी काय होतं, पहिली गोष्ट त्यांना हा कॉन्फिडन्स येतो की समीरने जिथे पैसे टाकले तिथेच तो माझे पैसे टाकणार. करेक्ट. 90% ऑफ द केसेसमध्ये मी माझ्या क्लायंटचे पैसे तिथेच ठेवतो जिथे माझे स्वतःचे पैसे सेफ आहेत. NFO मी नॉर्मली लोकांना रेकमेंड करत नाही. मी त्याच NFOचं रेकमेंडेशन माझ्या क्लायंट्सला देतो ज्याच्यात मी स्वतः पैशाची गुंतवणूक केली. कारण पहिलीचे 55 NFO येतच असतात. AMCचा तो धंदा आहे, ते सारखे NFO काढतात. पण अनेकदा म्युच्युअल फंड वाले ते आला NFO दे क्लायंटला, आला NFO दे क्लायंटला, भाऊ तू टाकलंय का नाही, तुझा त्याचा काही अभ्यास आहे का नाही, हे सगळं चेक करून मग तुमचा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर ठरवा. त्याच्याशी एक लॉंग टर्म रिलेशन आपल्याला ठेवायचे. जसा आपला एक फॅमिली डॉक्टर असतो, एक फॅमिलीचा वकील असतो, तसा तो आपला फॅमिलीचा वेल्थ क्रिएटर आहे. त्याबरोबर आपलं सगळी जबाबदारी त्याच्या वेल्थ क्रिएशनची त्याच्या खांद्यावर आपण टाकतोय. तर त्या व्यक्तीची निवड योग्य पद्धतीने करा. ओके. आणि मग प्रश्न येतो म्युच्युअल फंडचा. सो ही विल चूज इफ ही इज क्वालिफाईड, इफ ही इज नॉलेजेबल, इफ ही इज एक्सपिरियन्स, ही विल शुअरली गिव्ह यू गुड सोल्युशन, ज्याच्यातनं तुमचं जे काही साध्य करायचंय तुम्हाला, वेल्थ क्रिएशनचं टार्गेट, मुलांचं शिक्षण असेल, लग्न असेल, ते सगळं त्यातनं अचीव्ह होऊ शकतं. ओके. आता NFO काय आहे सर, थोडंसं परत. ओके. NFO इज अ न्यू फंड ऑफर. जसं स्टॉक्स, एखादी कंपनी पहिल्यांदा जेव्हा लिस्ट होते, जेव्हा ते कंपनीसाठी काही भांडवल मार्केटमधनं रेस करतात, तर त्याला इनिशियल पब्लिक ऑफर असं म्हणतात स्टॉक्सच्या बाबतीत, IPO. तसं जेव्हा फंड कंपन्या एखादा नवीन फंड लॉन्च करतात तेव्हा त्याला म्हणतात न्यू फंड ऑफर. सो इट इज दी फर्स्ट टाइम दॅट दी फंड इज ऑफर्ड फॉर पीपल टू बाय. ओके. आणि आता सर मध्यंतरी तुम्ही एक टर्म पण वापरली की या फंडातून काढ, त्या फंडात टाक, या फंडातून काढ, त्या फंडात, असं करता येतं का, आणि त्याचे बेनिफिट्स वर्सेस कॉन काय आहेत, किंवा त्याचं चांगलं आणि वाईट काय आहे त्याच्यामध्ये? सो असं करता येतं. ओके. बट इट इज नॉट रेकमेंडेड टू डू इट व्हेरी व्हेरी फ्रिक्वेंटली. ओके. कारण तुम्ही फंडातनं पैसे काढले की तुमचं प्रॉफिट बुकिंग होणार आहे, म्हणजे तुमचा टॅक्सचा विषय सुरू झाला. आणि दुसरं माझं असं मत आहे की आपला पोर्टफोलिओ जो आहे फंड्सचा, तो एका साबणासारखा आहे. आंघोळीचं साबण आपण वापरतो, त्याला जितका वेळा तुम्ही हात लावाल तो छोटा होत जाणार. ओके. त्यामुळे जर तुम्हाला लॉंग टर्म वेल्थ क्रिएशन करायचं असेल तर सारखे सारखे फंड बदलू नका, सारखे सारखे भाव बघू नका. आज NAV काय झाला, आज माझं प्रॉफिट काय दिसतंय. आता झालंय काय, टेक्नॉलॉजी हातात आल्यामुळे रोज लोक ऍप उघडून बघतायत, आणि ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. आणि ही सवय तुम्हाला बुडवणार आहे. आणि याचं मी तुम्हाला उदाहरण देतो. प्लीज सर.
असं इमॅजिन करा की तुम्ही इकडे कुठेतरी एक प्लॉट घेतला जमिनीचा, बरोबर, त्याच्यात तुम्ही काय 40-50 लाख 1 कोटी जे काय त्याची किंमत असेल ते गुंतवले, आणि मग तुम्ही रोज त्या एरियात जाता, तिथे आजूबाजूला जे लोक राहतात त्यांना रोज जाऊन तुम्ही भाव विचारता, काय आज या प्लॉटचा काय भाव आहे, आज या प्लॉटचा काय भाव आहे, आज या प्लॉटचा काय भाव आहे. असं जर तुम्ही केलं तर 10 दिवसानंतर तिथले लोक तुमच्याकडे कुठल्या नजरेने बघतील? डीपी, डोक्यावर परिणाम, की या माणसाच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झाला, हा रोज येऊन भाव का विचारतो, बरोबर आहे. आपण असं करत नाही रिअल इस्टेटच्या बाबतीत, किंवा सोन्याचं पण. यू डोंट गो की मी काल सोनं घेतलं, उद्या सोनाराकडे जाऊन बसलो, अरे आज काय रेट आहे, आज काय रेट आहे, आज काय रेट आहे. वी डोंट डू दॅट, बट पीपल डू दिस इन स्टॉक मार्केट एव्हरी डे. लोक उघडतील ऍप, अरे आज मार्केट ऊपर गया, 100 पॉईंट वर गेलं, 10 पॉईंट खाली गेलं, हे सगळं तुमचं चालू आहे. आज माझे कालपर्यंत, मला आता फोन येतात लोकांचे अनेकदा, कालपर्यंत माझ्या याच्यात 10 लाख प्रॉफिट दिसत होता, आज 8 लाख झाले, काय करायचं. अरे नको बघू बाबा ती स्क्रीन, त्यांनी तुझं वाटोळं होणार आहे. ऍक्च्युली या सगळ्या लोकांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. आपलं काम काय, आपलं काम आहे गुंतवणूक करत राहा, मार्केट तुम्ही कंट्रोल करू शकता का वर जाईल खाली? काही नाही. टर्म सुद्धा कंट्रोल नाही करू शकत, तुम्ही कोण लागून गेले. सो यू कॅनॉट डू दॅट, यू जस्ट कीप इन्व्हेस्टिंग. जेव्हा तुम्हाला पैशाची गरज नाहीये, जो तुमचा एक्स्ट्रा पैसा आहे तो तुम्ही गुंतवत राहायला पाहिजे, आणि जेव्हा तुम्हाला पैशाची गरज पडेल त्याच वेळेस तुम्ही पैसे काढले पाहिजे. यामध्ये तुम्हाला काहीच करायचं नाही. करेक्ट. अनफॉर्च्युनेटली इन्फॉर्मेशन आली की आपण त्याच्याबद्दल काहीतरी करायला जातो. करेक्ट. सो रिअल इस्टेटमध्ये इन्फॉर्मेशन येतच नाही रोज. सो माझं सिम्पल फॉर्म्युला आहे, तुम्हाला मी सांगतो, सगळ्या प्रेक्षकांनी ह्याची नोंद घ्या, की ज्या पद्धतीने तुम्ही रिअल इस्टेटला वागवता, ज्या पद्धतीने तुम्ही सोनं या गुंतवणुकीला वागवता, त्याच पद्धतीने इक्विटीला वागवा. उसमें इन्वेस्ट करो और भूल जाओ. यू विल नॉट इमॅजिन की तुम्ही किती श्रीमंत व्हाल. पुन्हा पुन्हा मार्केट बघू नका. आणि एक वाक्य मी तुम्हाला सांगतो, ते आयुष्यभर लक्षात ठेवा, देर इज नायदर एनी सेन्स नॉर एनी सेक्स इन दी सेन्सेक्स. पूर्णपणे निरर्थक आयटम आहे तो, त्याच्याकडे रोज रोज बघू नका, तुमचा पोर्टफोलिओ बघू नका. इन्कम चालू आहे, इन्व्हेस्टमेंट चालू रखो, ज्या दिवशी गरज पडेल पैशाची त्या दिवशी आपण काढू, मिनिमम 10 वर्ष. ओके. पण आता सर जनरली अजून एक टर्म लोकांमध्ये खूप आहे की म्युच्युअल फंड झिरो होतात का, आणि तुम्ही ते मगाशी थोडं सांगितलं, त्याच्यावर कळलं की ते होत नाही. पण इन केस म्युच्युअल फंडातली एखादी कंपनी बंद झाली आहे तर काय होऊ शकतं? राईट. आता आपण पुन्हा तिकडेच येतोय की एक साधं उदाहरण घेऊ आपण. काही वर्षापूर्वी आपण भारतामध्ये बघितलं होतं की गीतांजली जेम्स नावाची एक कंपनी होती, आणि त्याचा मालक नीरव मोदी, तो भारत सोडून त्याला पळावं लागलं. बरोबर. पळून गेला नाही, त्याला पळावं लागलं. का? कारण त्यांनी घपले केले होते. करेक्ट. आणि ही हॅड डन व्हॉट एव्हर ही शुड नॉट हॅव डन इन द इकॉनॉमी, लिगली अँड एथिकली बरेच उलटे सुलटे उद्योग त्यांनी केले होते, त्याला पळावं लागलं. त्यावेळेसच्या काळात जाऊन बघा, कुठल्याही म्युच्युअल फंडमध्ये गीतांजली जेम्सचे शेअर नव्हते. पण खूप रिटेल इन्व्हेस्टरकडे अजूनही गीतांजली जेम्सचे शेअर आहेत. याचं कारण काय? ह्याचं कारण तेच आहे की तुम्ही तुमचं डोकं वापरलं तर तुम्हाला कळणार नाही. बट म्युच्युअल फंड इंडस्ट्री, म्युच्युअल फंड मॅनेजर, दे आर क्लोजर टू दी इन्फॉर्मेशन सोर्स. सो तिथे काही कुणकुण झाल्यावर यांच्या पहिलेच ऐकू येतं यांना की कुछ तो गडबड आहे द्या. सो ते आधीच निघालेले होते बाहेर. त्यामुळे म्युच्युअल फंडमध्ये नॉर्मली असं कधीच होत नाही की एखाद्या बोगस कंपनीत ती कंपनी अडकली, कारण एका रात्रीत त्या कंपनीत काही होत नाही, हळूहळू त्याचं दुखणं बळावत जातं. करेक्ट. आणि ह्याची माहिती तुमच्या माझ्या आधी, रिटेल इन्व्हेस्टरच्या आधी फंड मॅनेजरला मिळालेली असते, बिकॉज देअर सोर्सेस आर डीप. सो दे विल टेक ऍक्शन क्विकली, आणि दे आर डुईंग द अनालिसिस विथ लाखो करोडोंची सॉफ्टवेअर वापरतात. सो त्यांना त्या फिगर्स दिसतील ज्या कदाचित तुम्हाला मला दिसणार नाही, आणि दिसल्या तरी कळणार नाही. दॅट इज द डिफरन्स. सो देर विल बी व्हेरी रेअरली इट विल हॅपन. आतापर्यंत माझ्या तरी आठवणीत नाही की असं एखाद्या फंडमध्ये झालंय, बट टेक्निकली म्हटलं तर पॉसिबिलिटी आहे, बट चान्सेस आर व्हेरी व्हेरी झिरो. ओके. आणि त्याचा दुसरा एक पार्ट की मुळात एका सिंगल कंपनीमध्ये म्युच्युअल फंड विल नॉट टेक एक्सपोजर ऑफ मोर दॅन 5% युजली. सो अख्खी कंपनी बुडाली तर इट विल ओनली अफेक्ट 95% ऑफ युअर, इट विल ओनली अफेक्ट 5% ऑफ युअर पोर्टफोलिओ. युअर 95% पोर्टफोलिओ स्टील इंटॅक्ट. करेक्ट. विच विल नॉट हॅपन, बट हायपोथेटिकली आपण म्हणलं करेक्ट तर एवढाच इम्पॅक्ट येऊ शकतो. आता जर त्याच्यात पण एक तुम्ही मध्ये बोललात की फंड मॅनेजर जो आहे त्याला अथॉरिटी असते का मग या कंपनीतला काढून आपल्या पैसे दुसरीकडे गुंतवायचे? एक्झॅक्टली.
ही हॅज ऑल द अथॉरिटी. ही कॅन डू दॅट. येस. अँड त्यांनी केलेलं ते करेक्शन जास्त बेटर असतं. एक्झॅक्टली. आणि तो मला आज वाटतं की ही कंपनी विकून टाका असं नाही तू करत. करेक्ट. इंडिव्हिज्युअल करतो कारण त्याचे इमोशन्स आडवे येतात. इंडिव्हिज्युअल इज ऑलवेज ड्रिव्हन बाय ग्रीड अँड फिअर. राईट सर. Post COVID, everybody was greedy. Now everybody is fearful because market is just falling. Yes. But because we are using our own brain, आणि माणसाचं मेंदू हा नुसतं लॉजिकल थिंकिंग करत नाही तर तो इमोशनल थिंकिंग देखील करतो. सो ऑल ह्युमन बिंग्स आर इमोशनल. इमोशन या शब्दाचं ब्रेकअप जर आपण केलं तर इट इज एनर्जी इन मोशन. सो तुम्ही इमोशनल आहात म्हणजे तुम्ही जिवंत आहात, पण तेच इमोशन आडवे येणार आहे. बट फंड मॅनेजरच्या केसमध्ये पहिले त्याचा पैसा नाही, पैसा दुसऱ्याचा आहे, त्याच्याकडे सिस्टीम आहे. त्याचं डोकं नाही नुसतं, त्याच्याकडे सिस्टीम आहे, सॉफ्टवेअर्स आहेत, लाखोचे लोक आहेत, आणि मग तो जेव्हा निर्णय घेतो तेव्हा हे इमोशन्स आडवे येत नाही. आणि आय गेस तो 24/7 किंवा आपण म्हणूयात Exactly. 9 ते 5 Full time. 9 ते 10 तो Full तेच काम time. करतो. Yes. करेक्ट. आणि त्याचं घरदार त्याच्यावर चालणार आहे. एक्झॅक्ट. ते महत्वाचं आहे. कारण तिथे घरदाराचा प्रश्न येतो तर माणूस थोडस जास्त डेडिकेटली काम करतो. आणि प्लस त्याच्यावर अंकुश आहे या सगळ्या रेग्युलेटर्सचा. करेक्ट. सो ही कॅनॉट जस्ट डू समथिंग रबिश की आज मेरे को लगा मैं ये बेच दिया, असं नाही चालत. त्याला काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत, त्याला अनालिसिस आहे, त्याला 4 ठिकाणी उत्तर द्यायचे. आता सर आपला जसं सिरीजच आहे सॅलरीचं गणित नावाची, तर मला हे विचारायला आवडेल की सॅलरीड एम्प्लॉईनी इन्व्हेस्टमेंट करताना म्युच्युअल फंडमध्ये कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे किंवा कशी इन्व्हेस्टमेंट करावी, आणि त्याच्या आधी हे विचारायला आवडेल की सॅलरी एम्प्लॉईड पण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात का? कारण सॅलरीड एम्प्लॉयचं बरंच असतं, अरे आमची सॅलरीच एवढीशी आहे, मग आम्ही इन्व्हेस्ट कसं करायचं, मग आमच्यात काय पैसेच राहत नाहीत, मग आम्हाला हेच खर्च असतात, मग सॅलरीडनी कसं करावं? ओके. 2-3 गोष्टी मी सांगतो. खूप वेळा हे कॉन्व्हर्सेशन येतं की माझा इन्कम कमी आहे, मग मी काय करू. करेक्ट. सो सगळ्यात पहिलं हे लक्षात घ्या की तुमचा इन्कम 2,000 रुपये असेल, 20,000 रुपये असेल, नाही तर 2 लाख रुपये असेल, फॉर्म्युला रिमेन्स सेम. फॉर्म्युला काय की इन्कम आल्यानंतर तुम्हाला 2 प्रकारचे खर्च होतात लाईफ. एक खर्च काय, आवश्यक, खाण्यापिण्यावर होणारा खर्च. तुम्ही जर भाड्याच्या घरात राहत असेल तर ते भाडं देणं आहे. तुमचे मुलं शाळेत जात असतील तर त्यांच्या शिक्षणाचा खर्च आहे. तुम्ही गाडी चालवत असाल, 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, त्याचा खर्च आहे. सो हे सगळे खर्च फिक्स्ड मध्ये येतात. दुधाचं बिल, घर भाडं, विजेचं बिल, मोबाईलचा खर्च, फिक्स्ड इन्स्ट्रुमेंट, फिक्स्ड खर्च येते. दुसरा खर्च काय, त्याला म्हणतात डिस्क्रिशनरी. म्हणजे आता मला भूक लागली, मला जेवायचंय, बरोबर, तर मला जेवायचं ऑप्शन काय, मी रस्त्यावर वडापाव खाऊ शकतो, मी एक साधारण हॉटेलमध्ये जाऊन, उडपी रेस्टॉरंटमध्ये जाऊन डोसा बिसा खाऊ शकतो, किंवा मी 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊ. बरोबर. सो जी गोष्ट माझ्या ऐपतीमध्ये आहे, सपोज मी उडपीमध्ये हॉटेलमध्ये जाऊन खाऊ शकतो, एक बिल साधारण 100 रुपये येईल. करेक्ट. दॅट इज आवश्यक खर्च. पण मी 5 स्टार मध्ये गेलो तर इट इज डिस्क्रिशनरी एक्सपेन्स, लक्झरीवर होणारा एक्सपेन्स. ओके. आणि प्रत्येकाच्या इन्कमच्या लेवल प्रमाणे त्याचा आवश्यक एक्सपेन्स आणि लक्झरी एक्सपेन्स ठरलेला असतो. ओके. ज्याचा पगार 20,000 आहे तो कधीच मर्सिडीजच्या शोरूम मध्ये जाणार नाही. करेक्ट. राईट. पण ज्याचा 2 लाख पगार आहे तो कदाचित जाईल, की ज्याचा 20 लाख पगार आहे तो तर जाईलच जाईल. नक्कीच. सो पहिले आयडेंटिफाय करा की माझे खर्च काय, माझे फिक्स्ड जे खर्चाशिवाय माझं काही होऊच शकत नाही, हे खर्च मला करावेच लागतील. करेक्ट. ते फिक्स करा की ओके माझा 100 रुपये पगार आहे, त्यातले 40-50 रुपये असे आहेत की जे मेरे को लग्न वाला हो, बरोबर, ते बाजूला करा, ते साईडला पडलं. आता राहिले तुमच्याकडे जी काही रक्कम आहे त्याच्यातनं मग स्वतःला विचारा की मी लक्झरीवर किती पैसे खर्च करणार आहे. मग लक्झरी मला आत्ता उपभोगायची, पण फ्युचरमध्ये मला मोठे खर्च आहेत. मोठे खर्च काय आहेत, मला मुलांचे शिक्षण करायचे, करेक्ट, शालेय शिक्षण आहे, ग्रॅज्युएशन आहे, मुलांचं लग्न करायचे, माझी स्वतःची रिटायरमेंट करायची. बरोबर. मग मी आत्ता लक्झरीमध्ये मस्तीत राहिलो तर हे सगळे गोल्स त्याच्यावर इम्पॅक्ट येणार आहे कुठून ना कुठून. नक्कीच नक्कीच. सो पहिले ह्याचं गोळाबेरीज करा की माझ्याकडे किती पैसे उरतायत आणि किती मी ऐशो आरामसाठी वापरणार आहे. मग ते जे पैसे ऐशो आराम आहे तो थोडा पोस्टपोन करा की आज मैं 5 स्टार में नहीं जाता हूं, ये महीने में नहीं जाता हूं, इस साल में नहीं जाता हूं. आणि ते पैसे छोटे का होईना, आज म्युच्युअल फंड ही इतकी सिंपल गोष्ट आहे, तुम्ही 100 रुपयापासून गुंतवणूक करू शकता. उत्तम. सो त्याच्यात तुम्ही 100 रुपये टाका. ज्यांचे इन्कम कमी आहे त्यांनी सुरुवात तर करा. करेक्ट. आणि टाकत राहा, पेरत राहा. एकदा तुम्ही ते पेरायला सुरुवात केली की ते कालांतराने उगवायला सुरू. बरोबर. सो फर्स्ट इज हा इन्कम एक्सपेन्सचा ब्रेकअप करणं. दुसरा फॉर्म्युला हा सगळ्यांनी लक्षात ठेवा, इट इज इरिस्पेक्टिव्ह ऑफ युअर इन्कम. स्टेप नंबर 1, तुम्हाला जर चांगलं आयुष्य जगायचं असेल स्वतःसाठी आणि स्वतःच्या फॅमिलीला तुम्हाला चांगलं आयुष्य द्यायचंय, एक समृद्ध आयुष्य तुम्हाला जगायचंय, तर स्टेप नंबर 1 काय,
की तुमचा इन्कम वाढवायला प्रयत्नशील राहा. करेक्ट. मला असं वाटतं की समाजामधले 99% लोक हा प्रयत्न इमाने इतबारे करत असतात. नोकरी करणारा माणूस तिथे चांगल्यात चांगलं काम करतो आणि प्रयत्न करतो की माझा इन्कम वाढेल. धंदा करणारा माणूस त्याच्याकडे आलेल्या गिरायकाला चांगल्यात चांगली सेवा देऊन बरोबर. तो प्रयत्न करतो. इथे प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम आहे स्टेप नंबर 2 ला, ओके. की तुम्ही एकदा इन्कम वाढवण्याचा आटोकाट जीवापासून प्रयत्न केला की जो इन्कम तुम्हाला झालाय त्याच्यातनं खर्च कमी ठेवा. करेक्ट. मग तिथे सगळी गोम येऊन अडकते. कारण तिथे आपला ओघ कुठे, त्या लक्झरीकडे, डिस्क्रिशनरी एक्सपेन्स. करेक्ट. ते केले पाहिजेत, येस, निश्चितच, पण त्याला थोडीशी मनाला आवर घातलं पाहिजे. सो खर्च कमी ठेवा आणि मग हा जो फरक आहे तुमच्या इन्कम आणि एक्सपेन्स मधला त्याला गुंतवणूक करा. ओके. मग तो फरक एखाद्यासाठी 100 रुपये असेल, एखाद्यासाठी 500 असेल, एखाद्यासाठी 5,000 असेल, एखाद्यासाठी 5 लाख असेल. पण जो काही फरक आहे तो गुंतवा आणि मग हे सातत्याने तुम्ही 10 वर्ष केलं तर तुम्ही ऑटोमॅटिक श्रीमंत होता. देर इज नो रॉकेट सायन्स. म्हणून मी नेहमी म्हणतो की श्रीमंत व्हायला अक्कल लागत नाही आणि श्रीमंत व्हायला पैसा पण लागत नाही. मग श्रीमंत व्हायला काय लागतं तर सातत्य. हे सातत्य की 100 रुपये मी कमवले, त्यातले 50 खर्च करतो, त्यातले 20-25 गुंतवतो आणि हे मी सातत्याने करतो 10 वर्ष. मला नाही कळत म्युच्युअल फंड चांगले आहे, कुठला चांगला आहे, मी एक्सपर्टकडे देतो, तो करतो, मी याच्यावर ट्रॅक ठेवतो माझा. सातत्याने मी ही गोष्ट करतो. 10 वर्षात कुठलाही येडागबाळा असला तरी श्रीमंत होणार, गॅरंटी. पण 10 वर्ष कोण करतं? थांबलं पाहिजे तर कोणीच करत नाही. आज मी 19 वर्षापासून गुंतवणूक करतोय. तुम्ही तुमच्या कम्युनिटीमध्ये, मित्रांमध्ये सर्वे करा आणि अशी माणसं शोधा जी 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष. सो रूल काय? पहिले इन्कम वाढवायला प्रयत्नशील राहा, खर्च कमी ठेवा, बरोबर, आणि मग ही गॅप इन्व्हेस्ट करा. करेक्ट. अँड इन्व्हेस्ट इट थ्रू अ एक्सपर्ट, फॉर गॉड सेक. करेक्ट. तो एक्सपर्ट कोणी का असेना, पण एक्सपर्टच्या माध्यमातून गुंतवणूक करा. अशा पद्धतीने ती करा की त्याच्यावर जो परतावा तुम्हाला मिळणार आहे तो महागाईच्या दरापेक्षा जास्त पाहिजे, बराच जास्त पाहिजे. बरोबर. टेक्निकली 1.5 ते 2 तरी पाहिजे. ओके. तरच तुम्ही चांगलं आयुष्य जगू शकता. करेक्ट. हे सिंपल रूल्स आहेत 3 स्टेपचे. आता होतं काय, ज्याच्या परीने ज्याचा इन्कम येतो, बरोबर, खर्च तो मॅनेज करतच नाही, कारण त्याला घाई काय, ते डिस्क्रिशनरी लक्झरी जगण्याची. आणि मी नेहमी म्हणतो की मध्यमवर्गीय माणसांसाठी सगळ्यात घातक वाक्य काय असेल तर आम्ही मजा कधी करायची, असं म्हणून स्वतःची वाट लावून घेतात मध्यमवर्गीय. माझं असं सांगणं आहे की तुम्ही 10 वर्ष मजा नका करू, 10 वर्ष थांबा, तेवढी कळ सोसा. मूल जन्माला यायला पण आई 9 महिने थांबते. ती आई जर बोंबलायला लागली 1-2 महिन्यात की नाही अभि तो करड आलो भाई, बहुत हो गया, चालेल का? नाही चालणार. सो प्रत्येकाला एक जेस्टेशन पिरियड आहे, प्रत्येक ठिकाणी थांबावं लागेल. तुम्ही आज बी पेरली तर उद्या झाड येत नाही, नक्कीच तिथे तुम्हाला थांबावं लागेल. सेम वे इथला कालावधी, श्रीमंत होण्याचा कालावधी, अगदी तुमचं नशीब फुटकं असेल तर तो 15 वर्ष आहे. 4 चौघांसारखं नशीब असेल तर 10-12 वर्षात कोणी पण श्रीमंत होतं. ओके. तुमचा विजय माल्या नाही होणार की तुम्ही अफाट श्रीमंत झाले, किंवा अलीकडच्या काळात मार्क झुकरबर्ग झाला किंवा इलॉन मस्क नाही होणार. ते करायची गरज पण नाही. तेवढं तुम्ही एक चांगलं आयुष्य जगले स्वतःसाठी, तुमच्या फॅमिलीसाठी, तुमच्या डोक्यात जी बेस्ट पॉसिबल लाईफ आहे ती जर तुम्ही देऊ शकले तर तुमच्यासाठी आणि तुमच्या फॅमिलीला अजून काय पाहिजे. मग तुम्ही यशस्वी झालात असं मी म्हणेन. पण त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे, ही प्रोसेस आहे, ती व्हायोलेट नका करू. जसं गाडी चालवताना तुम्ही रूल फॉलो करता. पहिले तुम्ही काय करता, गाडी जाऊन शिकता. कोणाकडनं शिकता? ज्याला ऑलरेडी गाडी येते, ट्रेनर आहे. हा, तुमचा एखादा मित्र असेल ज्याला अजून गाडी येते, तो म्हणला शिकवतो मी, तो लांब राहा. तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्हाला पहिले तो श्रीमंत माणूस शोधायला लागेल ज्याला गाडी येते, आणि त्याच्याकडनं श्रीमंत व्हायचे धडे घ्यायला लागेल. पहिली गोष्ट ती करावी लागेल. मग त्याचे रूल फॉलो करता तुम्ही गाडीत बसले की सीट बेल्ट लावता, प्रमाणात स्पीड चालवता. ते स्पीडोमीटरला 220 असेल तर तुम्ही 220 वर गाडी आणता का सगळी? नाही, तुम्ही प्रमाणात चालवता. दॅट इज अ रूल यू फॉलो. करेक्ट सर. सेम वे इथे पण हे रूल्स आहेत. सो इफ यू फॉलो दिस रूल्स इट इज इम्पॉसिबल दॅट यू कॅनॉट बिकम रिच. ओके. आणि मी याच मार्गाने रिच झालोय. मला फार डोकं आहे असं नाही, किंवा मी फार लकी आहे असं पण नाही. मी ती प्रोसेस फॉलो केली आणि अनेक वर्ष केली. आज 19 वर्ष मी ती प्रोसेस फॉलो करतो. करेक्ट. आणि तिसरी महत्वाची गोष्ट मी सांगेन की स्वतःवरती काम करा. ओके. कमीत कमी दिवसाला 1 ते 2 तास आज माझ्या बिझी शेड्यूलमध्ये मी वाचन करतो. करेक्ट. तुम्ही किमान अर्धा तास किंवा आठवड्याला 3 ते 4 तास स्वतःवर काम करा. तुम्ही वाचन करा. आज वाचन करणं सोपं आहे. तुमच्याकडे पुस्तकं आहेत, फिजिकल कॉपी,
तुमच्याकडे ऑडिओ बुक्स आहेत, तुमच्याकडे ई बुक्स आहेत, यू कॅन वॉच युट्यूब व्हिडिओज, सो मेनी प्लेसेस टू लर्न. बट हा ध्यास ठेवा की मला एका दिवसात 1% सुधारायचंय. करेक्ट करेक्ट. फार करायची गरज नाही. मी जर रोज हा ध्यास ठेवला की मला 1% सुधारायचे, तर मी वर्षाच्या काठी 300% सुधारलेला असतो. नक्कीच. सो ह्या सिम्पल स्टेप्स आहेत. पहिले खर्चाचा अंदाज घ्या, दुसरे हे 3 रूल फॉलो करा, आणि चौथं स्वतःवर नित्य नियमाने काम करा. ओके. हे जर तुम्ही केलं तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्ही चांगलं आयुष्य जगणारच. देर इज नो सेकंड थॉट. समीर सर, खरंच तुमचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही इथे आलात आणि आम्हाला म्युच्युअल फंडाबद्दल खूप डिटेलमध्ये माहिती दिली, आणि त्याचबरोबर सॅलरीचं गणित ह्या सिरीजमध्ये तुम्ही ते गणित कसं बसवायचं यालाही मदत केली. तर तुमचं खरंच पुन्हा एकदा आभार. तुम्हाला एपिसोड कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला म्युच्युअल फंडाबद्दल काही प्रश्न, कुशंका, शंका असतील किंवा काही डाऊट्स असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका. त्याचबरोबर आम्हाला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका, कारण तिथे आम्ही काही BTS व्हिडिओज, त्याचबरोबर काही फन गमती जमती ॲक्टिव्हिटी शेअर करत असतो. तर चला, भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद. सो फर्स्ट ऑफ ऑल, गोळाबेरीज या पॉडकास्ट टीमचा मी आभारी आहे की त्यांनी मला इथे बोलवलं आणि ही चर्चा केली आपल्या सगळ्यांच्याच फायद्यासाठी. आणि स्पेशल थँक्स टू ऋषिकेश की त्यांनी बोलवलं, हा सगळा घाट घातला, रेकॉर्डिंग केलं, अँड टू हिज टीम. सो निश्चितच खूप चांगला उपक्रम आहे, आणि अशा पद्धतीने एक ऑर्गनाइज्ड वेमध्ये प्रेक्षकांपर्यंत तुम्ही नॉलेज पोहोचवताय त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आणि तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. ज्या लोकांना श्रीमंत व्हायचे त्यांनी असे, माझा एपिसोड तर बघाच बघा, पण असे अनेक लोकांचे चांगले कंटेंट आज युट्यूबवर आहे. ते सगळ्यांचं कंटेंट तुम्ही घ्या, त्यातनं शिका आणि त्यातनं मोठे व्हा. आणि माझ्याकडे हे मी एक पुस्तक लिहिलेलं आहे, 25 हॅबिट्स दॅट मेक यू रिच. ज्या लोकांना श्रीमंत व्हायचे त्यांच्यासाठी हे बायबल आहे असं मी म्हणेन, किंवा भगवद्गीता आहे असं म्हणलं तरी चालेल. याच्यामध्ये मी माझ्या 22 वर्षाचा अनुभव टाकलेला आहे. 22 वर्षात माझ्यासमोर साधारण 2000 लोक येऊन बसले, आणि त्यांच्याबरोबर मी जे काम केलं, जो अनुभव घेतला, तो सगळा या पुस्तकात आहे. सो तुम्ही ते पुस्तक Amazonवरून घेऊ शकता. याची मराठी आवृत्ती येत्या 30 दिवसात येते, त्याच्यावर माझं काम चालू आहे. सो यू कॅन डू दॅट. आणि माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर गोळाबेरीजची टीम इज द राईट पीपल टू कॉन्टॅक्ट देम. आय होप दे विल हेल्प यू टू रीच मी. आणि मला असं वाटतंय की जो काही वेळ तुम्ही या एपिसोडमध्ये दिलाय आज आमच्यासाठी, तो खूप मौल्यवान वेळ आहे, आणि आय होप की या वेळेचं तुम्हाला व्हॅल्यू मिळणार आहे. सो हा एपिसोड जर तुम्ही बघितला असेल तर प्लीज फॉलो गोळाबेरीज. माझा स्वतःचा यूट्यूबचा चॅनल आहे फिंदास मराठी, आणि इंस्टाग्रामवर फिंदास इंडिया ब्लू टिक असलेलंच अकाउंट फॉलो करा. अँड थँक्यू गोळाबेरीजची टीम, थँक्यू व्हेरी मच. ह्या एपिसोडमध्ये तुम्ही भाग घेतलात, हे सगळं आमचं म्हणणं ऐकून घेतलं, त्याच्याबद्दल सगळ्या ऑडियन्सचे धन्यवाद. थँक्यू.